फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे. हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण करंट अफेअर्सचं महत्त्वपूर्ण काही क्वालिटी क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि यामध्ये हे थोडंसं फास्टली आपण इथं घेणार देखील आहोत. अधूनमधून ज्या काही महत्त्वाच्या नोट आहेत त्या नोट तुम्ही व्हिडिओ पॉज करून राईट डाऊन करून घ्यायच्या आहेत. आणि यापूर्वी देखील तुम्ही जरी हा टॉपिक किंवा या गोष्टी सर्व काही वाचलेल्या असतील किंवा अभ्यासात आलेल्या असतील तर तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा या ठिकाणी टॅली करून पाहायचा आहे थोडक्यात. ओके, आता या क्वेश्चन्समध्ये महत्त्वाच्या काही नोट डाऊन करून घेण्याचे क्वेश्चन्ससुद्धा या ठिकाणी त्याचं स्वरूपाची आपण बनवणार आहोत. त्यामुळं तुमच्या एका क्वेश्चनमधून नियर अबाउट 5 क्वेश्चन्स या ठिकाणी तयार होणार आहेत. ठीक आहे, तर हे रिपीट न करता थोडंसं फास्ट आपण घेणार आहोत, हे मी पहिलेच तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी या ज्या माझ्याकडून इथं राईट करण्याच्या राहत असतील त्या तुम्ही नोट करून घ्यायच्या आहेत फास्टलीसुद्धा. ओके, आणि व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही तुमचं आन्सर काढू शकता, टॅली करू शकता आणि बाकीचे जे महत्त्वाचे मुद्दे यामध्ये येत आहेत आणि माझ्याकडूनही कुठला एखादा मुद्दा जर राहिलेला असेल तर तो मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. ओके, तर या ठिकाणी आपल्या एक इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन्सला आपण सुरुवात करणार आहोत. पूर्णपणे करंट अफेअर्समधील नोव्हेंबर 2019मधले हे सर्व प्रश्न असणार आहेत. ओके, तर तुमची पूर्ण रिव्हिजन ही नोव्हेंबर 2019च्या मंथची कंप्लीट होणार आहे 101%. ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक देखील करायचा आहे. ओके, क्वेश्चन फर्स्टकडे आता आपण जाऊया. युनेस्कोने भारतातील कोणत्या शहरांना 2019मध्ये सर्जनशील शहरांचा दर्जा दिलेला आहे? पर्याय खाली दिलेली आहेत, पर्याय मी वाचणार नाही, त्या पर्यायाला खाली पर्याय दिलेली आहेत. तर युनेस्कोने भारतामधील कुठले असे शहर आहेत त्यांना सर्जनशील क्रिएटिव्ह सिटीज म्हणून हा एक दर्जा दिलेला आहे. तर त्यामध्ये अ आणि क हे ऑप्शन्स या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे मुंबई आणि हैदराबाद या दोन ठिकाणांना युनेस्कोने सर्जनशील शहरांचा म्हणजेच UCCN म्हणजेच युनेस्को क्रिएटिव्ह सिटी नेशन्स. ओके, आता यामध्ये एक प्रकारे नोट डाऊन करून घेण्याचे मुद्दे मी या ठिकाणी फास्टली सांगतो. ओके, जेणेकरून आपला व्हिडिओ हा लवकर संपेल आणि तुम्हालाही जास्त बोर होणार नाही. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत 2030पर्यंत आपल्याला प्राप्त करायची, त्यासाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि शाश्वत बनविण्याकरिता युनेस्कोने असे क्रिएटिव्ह शहरांचा दर्जा निर्माण केलेला आहे देण्याचा. यापूर्वी भारतामधील असे किती शहरं होते की त्यांना युनेस्कोने सर्जनशील शहरांचा दर्जा दिलेला आहे? तर त्यामध्ये वाराणसी आहे, चेन्नई आहे आणि जयपूर आहे. तर सर्जनशील क्रिएटिव्ह सिटी कशामुळे म्हटलेलं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. SDG गोल तर प्राप्त करणारच आहोत आपण, पण त्यामध्ये काही श्रेणी आहेत, काही क्षेत्र आहेत, जसं की आपण भारतरत्न कुठल्या तरी क्षेत्रांसाठी देतो, तो खुला केलेला आहे आता, किंवा नोबेल्स असतील कुठल्या तरी क्षेत्राला दिली जायची. अशाच पद्धतीनं संगीत, सिनेमा, साहित्य, डिजिटल कला किंवा आहारशास्त्र, हस्तकला असेल किंवा कला असेल सेपरेट, अशा श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात, हे शहरांचा दर्जा दिला जातो. ठीक आहे, तर यामध्ये वाराणसीला संगीत क्षेत्रासाठी, चेन्नईला देखील संगीत श्रेणीसाठी दिलेला आहे, जयपूरला शिल्प आणि लोककला याच्यासाठी दिलेला आहे. तर ही दोन नवीन जे आता मुंबई आणि हैदराबाद आपण बघत आहोत त्यांना मुंबईला सिनेमा श्रेणीसाठी दिलेलं आहे आणि हैदराबादला आहारशास्त्रासाठी दिलेलं आहे. मुंबई स्वप्नांचं शहर म्हणतो आपण त्याला, ड्रीम सिटी असं म्हणतो आपण त्याला, सिनेमा श्रेणीसाठी आहे. आणि हैदराबाद हे देशातील पहिला मांस आधारित पदार्थ आहे त्या ठिकाणचा, द होम ऑफ हलीम अँड बिर्याणी. एक फेमस असं एक GI टॅग 2010मध्ये प्राप्त झालेलं एक मांस आधारित आहार आहे तो, आणि तो त्या पदार्थाला त्या ठिकाणी क्रिएटिव्ह सिटीज म्हणून एक प्रकारचा दर्जा आहे, त्या आधारावरती त्या श्रेणीमुळे हैदराबादला मिळालेला आहे. ठीक आहे, तर 30 ऑक्टोबर 2019 रोजी हा दर्जा युनेस्कोने प्रदान केलेला आहे. तसंच GI टॅगच्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हटलं तर हा कायदा जो आहे GI टॅगचा हा 1999मध्ये झाला. 2001पासून तो सुरू झाला. 10 वर्षापर्यंत कुठल्याही GI टॅग जे आहे एखाद्या पदार्थाचं तर ते वैध असतं, व्हॅलिड असतं. जिओग्राफिकल इंडिकेशन आपण त्याला म्हणतो. आता सध्या नोव्हेंबरमध्ये सुद्धा दार्जिलिंगच्या 2 चहांना जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेला आहे. तो आहे व्हाईट टी आणि ग्रीन टी.
हे देखील आपण लक्षात घ्यायचे, परीक्षेमध्ये आपल्याला साधारणतः विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीनं आपण एक क्वेश्चन फर्स्ट या ठिकाणी बघितलेला आहे. त्यामध्ये नोट डाऊन करून घेण्यासारखे मुद्दे बरेच आहेत. ओके, थोडंसं फास्ट आता घेऊया. यामध्ये सुद्धा भारताने नुकतेच 14व्या पूर्व आशिया शिखर परिषदेची थीम काय होती? थोडासा अवघड प्रश्न आहे या ठिकाणी, परंतु हा तुम्हाला सर्वांना हा येण्यासारखाच आहे. ठीक आहे. ॲडव्हान्सिंग पार्टनरशिप फॉर सस्टेनेबिलिटी, ओपन सायन्स लिव्हिंग नो वन बिहाइंड, नो वन बिहाइंड लिव्हिंग ओपन सायन्स आणि यापैकी नाही. आता या ठिकाणी पर्याय जोडायची म्हणून दिलेली आहेत, परंतु 14व्या पूर्व आशिया या शिखर परिषद आहे. या शिखर परिषदेची थीम जी आहे ही ॲडव्हान्सिंग पार्टनरशिप फॉर सस्टेनेबिलिटी ही आहे. नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसाचा दौरा काढून थायलंड या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये गेलेले होते. त्या ठिकाणी आशियान, पूर्व आशिया तसेच RCEP या 3 महत्त्वपूर्ण शिखर संमेलनं 3 दिवसीय दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी अटेंड केलेले आहेत. आता RCEP काय आहे? तर रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप आहे, व्यापार संघटना आहे. परंतु एक गोष्ट या बाबतीत पुढे याच करंट अफेअर्समध्ये महत्त्वाची आहे की भारत या व्यापार संघटनेमध्ये सहभागी होणार नाही, कारण काही मूळ मुक्त व्यापार धोरणं भारताला या पार्टनरशिपमध्ये व्यवस्थित वाटली नाहीत. त्यामुळं RCEPपासून तो बाहेर पडण्याचा विचार करत देखील आहे आणि बाहेर पडलेला देखील आहे. ओके, तर हे एक संघटन जे आहे हे 10 आशियान देश आणि त्याच्यासोबत भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांची एक व्यापार संघटना म्हणून RCEP आहे. ठीक आहे. दादा हे का मी सांगतो आहे? कारण 14वी पूर्व आशिया असेल किंवा त्यासोबतच आसियान शिखर परिषद असेल किंवा RCEP असेल, या सर्व गोष्टी या दौऱ्यादरम्यान झालेल्या आहेत. ओके, आता या ठिकाणी आसियान शिखर परिषद जी आहे बँकॉक त्या ठिकाणी झालेली आहे. तिथे गुरु नानक जयंतीबद्दल 550 रुपयाच्या नाण्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्या ठिकाणी भेट घेताना थायलंडचे पंतप्रधान चान ओ चा हे देखील होते. 10 नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो आणि मुख्य संकल्पना त्याची काय आहे तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये ती दिलेली आहे, कारण दोन्हीही गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर होतील. ओपन सायन्स लिव्हिंग नो वन बिहाइंड. 10 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, त्याची ती कल्पना आहे. 2001मध्ये स्थापन केलेला आहे. 2002पासून तो सुरू झालेला आहे जागतिक विज्ञान दिन. ओके, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, समाजात विज्ञानाची भूमिका प्रखरपणे निभावणे, सामाजिक कल्याणाकरिता विज्ञानाचा वापर करणे, हे सर्व गोष्टी याच्या मागे आहेत. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आपला ऑप्शन नंबर फर्स्ट हे राहणार आहे. आता या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण हे क्वेश्चन्स पाहत आहोत. ठीक आहे. तर यामध्ये काही सजेशन्स असतील तर ते सजेशन्स सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, कसं वाटत आहे किंवा कशा पद्धतीने आपण ते करायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. भारताने नुकतेच कोणत्या देशातील नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा सुरू केलेली आहे? जपान, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया यापैकी नाही. आता यापूर्वी भारताने जपान आणि दक्षिण कोरिया यांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा दिलेली होती. आता हे सुविधा जी आहे ही यापूर्वी जे लोक आहेत हे डायरेक्टली जरी नाही आले इंडियामध्ये तरी त्यांनी व्हिसा असेल किंवा पेपर व्हिसा हा घेतलेला असेल, अशा लोकांनासुद्धा व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा देण्यात आलेली आहे. जपान, दक्षिण कोरिया हे पूर्वी देण्यात आलेले होते. आता नुकतंच संयुक्त अरब अमिरातीला व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा 2 महिन्याकरिता म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीकरिता 16 नोव्हेंबरपासून देण्यात येणार आहे. ओके, आता दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, हैदराबाद आणि कलकत्ता अशी या 6 ठिकाणी यांना ही एअरपोर्टची म्हणजे एअरपोर्टवर येण्याची अशी सुविधा ही देण्यात आलेली आहे. आता ही कशामुळं देण्यात आलेली आहे हे एक साधं उदाहरण आपण त्याच्यामध्ये लक्षात घेऊया की पर्यटन क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय उपचार असेल किंवा काही परिषदा असतील किंवा बैठका असतील, यांना उपस्थित राहण्यासाठी भारतामध्ये जे UAEचे येणारे नागरिक आहेत यांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, त्यामुळं हे सर्व केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया आपण. योग्य विधान निवडायचे. 2 विधानं दिलेली आहेत. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एकूण 23 जिल्हे आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशात केवळ 2 जिल्हे आहेत. पर्याय दिलेले आहेत. महत्त्वाचा चालू घडामोडीमध्ये फार महत्त्वाचा इश्यू या 2 ठिकाणांबद्दलचा आहे. कलम 370 आहे, 5 ऑगस्ट आहे, 31 ऑक्टोबर 2019 आहे. ह्या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला रिवाइंड झाला असेल. यापूर्वीच्या पार्टमध्ये देखील आपण ते बघितलेलं आहे. जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे सर्वात मोठा. 23 जिल्हे आहेत त्यामध्ये.
त्यामध्ये मिरपूर आणि मुझफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, खास करून लक्षात घ्या. पुढे नंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशात केवळ 2 जिल्हे आहेत, कारगिल आणि लेह. ओके, तर हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. लेहच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा नोट करून घ्या. त्या ठिकाणी राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था स्थापन करण्यात येणार आहे. आता सोवा रिगपा हे जे आहे हे पारंपरिक औषध पद्धती आहे, जसं की आपलं आयुर्वेद म्हणतो किंवा आयुषमध्ये योगा, युनानी असं म्हणतो ना, तसं सोवा रिगपा ही एक पारंपरिक औषध पद्धती लेह या ठिकाणची आहे. त्यामुळं तिथं राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था स्थापन करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. जटायू दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 4मधली. क्वेश्चन नंबर 5कडे जाऊया. जटायू संरक्षण व प्रजनन केंद्र कोणत्या राज्य सरकारने 2019मध्ये सुरू केलेले आहे? आता हे जटायू म्हणल्यावर थोडंसं तुम्हाला ऑड वाटेल, परंतु गिधाड म्हणल्यावरती लवकर परिचयाचं वाटेल. ओके तर या ठिकाणी गोरखपूर वन विभागात 5 हेक्टर क्षेत्रावरती हे जटायू संरक्षण व प्रजनन केंद्र त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. यापूर्वी भारतामध्ये हरियाणाच्या पिंजोर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं जटायू केंद्र संरक्षण व प्रजनन केंद्र म्हणून. ठीक आहे, आता हे दुसरं आहे गोरखपूर वन विभागातील उत्तर प्रदेशामधलं महाराजगंज या ठिकाणी आहे. हे लक्षात घ्या. उत्तर प्रदेश हे आपला आन्सर राहणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या कुठल्या भागामध्ये? महाराजगंज या ठिकाणी राहणार आहे. आणि हे कोणाच्या बेसवर बनवलेलं आहे? यापूर्वीच्या हरियाणाच्या पिंजोर येथील पहिल्या जटायू केंद्राच्या. आता यासाठी जो निधी देणार आहे तो आहे कॅम्पा. आता कॅम्पा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे पर्यावरणामध्ये. कॅम्पा हे काय आहे तर कॉम्पेन्सेटरी ॲफ्रोस्टेशन मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी आहे. हे काय करतं? हे कॅम्पा जंगलतोड ज्या ठिकाणी झालेली आहे किंवा पर्यावरण संरक्षण करण्यासाठी काही खर्च करावा लागत असेल किंवा खाण व विकास उपक्रम असतील, यामुळं जे काही विस्थापित लोक झालेले असतील त्या विस्थापित लोकांना मदत करण्यासाठी हे कॅम्पा या ठिकाणी काम करतं. ओके, तर हे जटायू संरक्षण व प्रजनन केंद्र अर्थात गिधाडांसाठी संरक्षण व प्रजनन केंद्र जे आहे हे उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे आणि महाराजगंज येथे आहे ते. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे. जागतिक शाकाहार दिवस केव्हा साजरा केला जातो? अतिशय सिम्पली क्वेश्चन हा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. ओके, तर कुठल्याही परीक्षेमध्ये हे प्रश्न अशा दिवसावरती विचारलेच जातात. ऑप्शन खाली दिलेले आहेत. 1 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शाकाहार दिवस म्हणून साजरा केला जातो. आता या क्वेश्चनमध्ये खूप काही महत्त्वाची आणि मजेशीर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पण पाहायचा आहे, कारण क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चनमधून तुमच्या नोव्हेंबर 2019ची पूर्ण रिव्हिजन ही होणार आहे. ओके, आणि यामध्ये 1 नोव्हेंबर हा दिवस जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. जागतिक शाकाहार दिवस तर त्या ठिकाणी आहेच आहे, परंतु भारतीय घटक राज्यांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, कारण या ठिकाणी भारतामध्ये 9 राज्यांचा हा स्थापना दिवस म्हणून झालेला आहे. 9 राज्य कुठली कुठली आहेत? आता ही कशी लक्षात ठेवायची किंवा एक थोडक्यात प्रश्न हा याच्यावरती बनू शकतो, कारण 9 राज्य आहेत ती. ओके, आणि त्या 9 राज्याचा स्थापना दिवस हा 1 नोव्हेंबर आहे. मग हे कसं लक्षात ठेवायचं? तर त्यासाठी हे स्लोगन आहे. हे स्लोगन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. राम आता केक छापत आहे. आता नोटा छापत असतो आपण, परंतु हा केक छापत आहे. राम आता केक छापत आहे. रा म्हणजे राजस्थान, म म्हणजे मध्य प्रदेश, आ म्हणजे आंध्र प्रदेश, ता म्हणजे तामिळनाडू, के म्हणजे केरळ, क म्हणजे कर्नाटक, छा म्हणजे छत्तीसगड, प म्हणजे पंजाब आणि आहे मधलं ह म्हणजे हरियाणा. ओके, तर या सर्व गोष्टी तुमच्या एका लॉजिकमध्ये लक्षात राहतील. आता यामध्ये सण तुम्हाला लक्षात, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर आता तुम्ही हे इतकं सोपं सांगितलं, पण यामध्ये साल कसं लक्षात ठेवायचं? तर यामध्ये एक सिम्पली गोष्ट आहे. 7 to 1चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 9 राज्य आहेत, बेरीज आली पाहिजे 7 + 2 + 1. उतरत्या क्रमाने लक्षात ठेवायचं. 7 to 1 721. 721 काय आहे तर 7 राज्य 1956 साली फॉर्म झाली, 2 राज्य 1966 साली फॉर्म झाली आणि 1 राज्य 2000 साली फॉर्म झालं. त्यामध्ये राम आता केक एवढं जे स्लोगन आहे हे 56 पर्यंत झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते 66 साली पंजाब आणि हरियाणा आहेत आणि 2000 साली छत्तीसगड आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला आय होप हे लक्षात राहीलच आणि राहायलाच पाहिजे. डिस्क्रिप्शन तुम्ही ज्यावेळेस मित्रांसोबत डिस्कस करताय त्यावेळेस तुम्ही हे जर डिस्कस केलं तर मजेशीर फॅक्ट तुमच्या लक्षात राहू शकते. पुढे नेक्स्ट डे आहेत हे 5 नोव्हेंबर आहे. 5 नोव्हेंबर जो आहे हा जागतिक सुनामी जागरूकता दिवस आहे. सुनामी जापानी शब्द आहे, माहिती आहे तुम्हाला. एक राक्षसी लाट आहे ती डिसेंबर 2015 पासून तो
दिवस आपण साजरा करतो. 10 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. या ठिकाणी 2008पासून तो साजरा केला जातो आणि कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने तो साजरा केला जातो हे तुम्ही मात्र चा आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे. 10 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो 2008पासून. ओके. आणि 14 नोव्हेंबर जो आहे हा जागतिक मधुमेह दिन आहे. WHO मार्फत 1991मध्ये हा शोधण्यात आलेला आहे, सुरू करण्यात आलेला आहे. फेडरिक बेटिंग जे आहेत यांनी डायबिटीजवर इन्शुलिन हे शोधलेलं होतं. त्यामुळं त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रित्यर्थ 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन या ठिकाणी साजरा केला जातो. आय थिंक तुम्हाला याच्यातून नक्कीच लक्षात आलं असेल की आपले 4 दिनविशेष किंवा 4 दिवस 5 दिवस आय थिंक 5 दिवस या ठिकाणी आपले क्लिअर झालेले आहेत. ओके. त्यामध्ये जागतिक शाकाहार दिवस आहे, राज्यांचे स्थापना दिवस आहेत, त्सुनामी जागरूकता दिवस आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन आहे आणि जागतिक मधुमेह दिन आहे. ठीक आहे. कोणाकोणाला हे थोडंसं बोर वाटेल, कंटाळवाणी वाटेल किंवा थोडंसं जास्तच सर खूपच जरा थोडंसं टाईमपास करतात असं वाटेल, परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत या रिव्हिजनसाठी फार महत्त्वाच्या असतात मित्रांनो. आणि या सर्व छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला मोठा ऑफिसर बनवणार आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 7कडे जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. शाहीन-1 हे पाकिस्तानी क्षेपणास्त्र हे चीनी क्षेपणास्त्र M9 वर आधारित कमी पल्ल्याचे सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अग्नि-2 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. मिसाईलच्या बाबतीमध्ये क्वेश्चन आहे. विज्ञान तंत्रज्ञान याबाबत आपल्याला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. शाहीन-1 हे पाकिस्तानी क्षेपणास्त्र 650 किलोमीटर मारा करणारे लँड टू लँड क्षेपणास्त्र आहे. कमी पल्ल्याचं सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि हे एक चीनी क्षेपणास्त्र आहे M9 याच्यावरती आधारित आहे. अविधान देखील बरोबर आहे. ब विधानामध्ये अग्नि-2 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. जास्तीत जास्त पल्ला 2000 किलोमीटरपर्यंत अग्नि-2चा आहे आणि हे अग्नि-2ची चाचणी देखील या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेली देखील आहे. हे लक्षात ठेवा. कधीकधी आपल्याला परीक्षेत हे सुद्धा विचारलं जातं कोणत्या मंथमध्ये किंवा त्या मंथच्या अनुषंगाने हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता हे शाहीन-1 जे आहे याच्याबाबत थोडक्यात जर विधान बघितलं आणखीन एक महत्त्वाचं तर एक फाल्कन प्रजात आहे पक्षाची. या फाल्कन प्रजातीच्या पक्षावरून शाहीन-1 हे पाकिस्तानी क्षेपणास्त्रास नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे पण एक नोट करून घेण्यासारखं मुद्दा आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आता आपण. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळा लागू केलेली आहे? आता हा बेसिक प्रश्न आहे, राज्यशास्त्राच्या दृष्टीनेही देखील महत्त्वाचा आहे. 2, 4, 3, 5. तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट 3 वेळेस लागू झालेली आहे आत्तापर्यंत. त्यामध्ये पहिला आहे 17 फेब्रुवारी ते 19 जून 1980. साल लक्षात ठेवा तुम्ही. 1980मध्ये 113 दिवस, 2014मध्ये 33 दिवस पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतला होता NCPने आणि 2019मध्ये जे की आत्ता या वर्षीच्या. ठीक आहे. त्यामध्ये 12 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंतचा आहे कालावधी. 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे 29वे मुख्यमंत्री म्हणून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 6 जणांना मंत्रिपद व शपथ देऊन राज्यपालांच्या तर्फे शपथ घेतलेली होती. 169 मतांचा विश्वासदर्शक ठराव 28 नोव्हेंबर साली म्हणजे एक पूर्ण झालेला आहे आणि त्या ठिकाणी 4 तटस्थ मते आहेत आणि भाजप विरोधी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मतदान सोडून दिलेलं, मतदान न करताच बाहेर पडलेले होते. तर त्या ठिकाणी 4 जण तटस्थ राहिलेले होते. त्यामध्ये कोण कोण होतं तर मनसे, माकप आणि MIMचे 2 असे 4 जण तटस्थाची भूमिका बनवलेली होती. 169 मते विश्वासदर्शक ठरावामध्ये होती. तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळेस लागू झालेली असेल तर 3 वेळेस. हे आत्तापर्यंतचं आन्सर त्याचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. योग्य जोड्या लावायच्या आहेत. 2 गट दिलेले आहेत. त्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा 4 क्वेश्चन्स आपले फॉर्म होणारे आहेत. त्यासाठी लक्ष देऊन पहा. ऑपरेशन मा, आझादी मार्च, फॅक्ट चेंज मॉड्यूल आणि बोगनविली. आता याच्या संबंधित ब गटामध्ये काही वाक्य आहेत, फॅक्ट आहेत, त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ऑपरेशन मा हे जे आहे ना हे काश्मीर तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करत होते आणि त्या विरोधात ऑपरेशन मा हे केलेलं आहे. आझादी मार्च जे आहे हे पाकिस्तानातील लोकशाही सरकार उलथवून टाकण्यासाठी मौलाना फजलूर रहमान याच्या नेतृत्वाखाली आझादी मार्च हे पाकिस्तानात सुरू केलेलं आहे. आझादी मार्च सुरू करण्याचं कारण काय होतं तर त्या ठिकाणचे जे पंतप्रधान आहेत हे पंतप्रधान निवडणुकांमध्ये गैरव्यवहार, विवादास्पद भूमिका निभावून लष्कराने फेरफार करून ते पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत असं मौलाना फजलूर रहमान यांच्या नेतृत्वाखालील आझादी मार्च यांचं आंदोलन सुरू आहे. जनरल कमर
जावेद बाजवा यांना 6 महिन्याची मुदतवाढ नोव्हेंबर 2019मध्ये संपणारी होती, परंतु पुन्हा 6 महिन्याची मुदतवाढ इथल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेली आहे. यावरून नक्कीच जनरल कमर जावेद बाजवा हे लष्कर प्रमुख त्या ठिकाणी होते. याचा थोडीशी लिंक त्या ठिकाणी लागण्याचा एक संभव हे टाळता येत नाही. ओके. फॅक्ट चेक मॉड्यूल हे काय आहे, तर बनावट बातम्यांवरती बंधन घालण्यासाठी जो सोशल मीडिया आता आपल्या इंडियामध्ये असेल किंवा जगामध्ये कुठेही असेल, तर तो सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यावरील काही फेक न्यूज असतात. या फेक न्यूज चेक करण्यासाठी फॅक्ट चेक मॉड्यूल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे इंडियामध्ये. आणि बोगनविली हे जगातील नवीनतम देश आहे. पापुआ न्यू गिनीमधून तो विभक्त झालेला आहे. ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळालं त्यांना पापुआ न्यू गिनीला, आणि पापुआ न्यू गिनीपासूनच बोगनविलीला सुद्धा स्वातंत्र्य मिळालेलं होतं. परंतु पापुआ न्यू गिनीने आणि ऑस्ट्रेलियाने या गोष्टींकडे थोडंसं लक्ष न देता बोगनविली हा एक प्रकारे गुलामीत वाढवल्यासारखा किंवा एक पारतंत्र्यात ठेवल्यासारखं ठेवलेला होता. तो आता 23 नोव्हेंबर रोजीच्या सार्वमतानंतर पापुआ न्यू गिनीतून विभक्त झालेला आहे. तर हे चारही क्वेश्चन्स किंवा आपलं क्वेश्चन नंबर 9चा आन्सर ही समोरासमोरील पर्याय समोरासमोरील जोड्या योग्य आहेत और ऑप्शन नंबर फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले 4 क्वेश्चन्सचा सराव देखील झालेला आहे. हे तुम्हाला आता याच्यावरून नक्कीच कळालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पॅरिस हवामान करारातून नुकतीच कोणत्या देशाने माघार घेतलेली आहे? आता हे जे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत हे आमच्या टीमनं फार अभ्यास करून काढलेली आहेत. त्यामुळं तुम्ही व्हिडिओला लाईक तर नक्कीच करायला पाहिजे, आणि व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब देखील करायचं आहे. कारण प्रयाग इन्स्टिट्यूट या टीमतर्फे तुमच्यासमोर हे जे मटेरियल आणतो आहे त्यावेळेस हे जे करण्यासाठी जो वेळ आहे किंवा जे डिवोशन आहे त्यासाठी तुम्हाला एवढं करणं तर अपेक्षितच आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आय होप सो तुम्ही ते करतालच. पॅरिस हवामान करारातून नुकतीच कोणत्या देशाने माघार घेतलेली आहे? त्यामध्ये चीन, ब्रिटन, अमेरिका आणि भारत. तर यामध्ये पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने जून 2017मध्ये घोषणा केली होती. नोव्हेंबर 2020पर्यंत तो या करारातून मुक्त होणार आहे. पॅरिस हवामान करार जो आहे हा 2030पर्यंत आपल्याला पूर्ण करायचा किंवा 2035पर्यंतचे टार्गेट्स ठेवलेले आहेत. हे पार्ट फर्स्टमध्ये देखील आपण बघितलेलं आहे. आय थिंक मला वाटतं सप्टेंबरच्याच मंथमध्ये बघितलं असेल आपण. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा. योग्य विधान निवडायचं आहे. जम्मू काश्मीरमध्ये स्थापन होणार आहे जगातील पहिले CNG पोर्ट टर्मिनल, आणि गुजरातमध्ये स्थापन होणार आहे पहिले बांबू टेक्नॉलॉजी पार्क. 2 विधानं दिलेली आहेत. त्यामध्ये कुठलं बरोबर आहे कुठलं चूक आहे हे पाहायचं आहे. CNG पोर्ट टर्मिनल जे आहे हे CNG पोर्ट टर्मिनल दरवर्षी 1.5 दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक हाताळण्याची क्षमता असणारं पोर्ट टर्मिनल बनणार आहे, आणि हे पोर्ट टर्मिनल गुजरातमध्ये बनणार आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये बांबू टेक्नॉलॉजी पार्क हे बनणार आहे. जसं पूर्वोत्तर राज्यांमध्ये बांबू धोरण होतं, राष्ट्रीय बांबू अभियान, तशाच पद्धतीने त्याच्याच अंडर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या जी बांबू उत्पादित होतात, पंजाबचा पण काही भाग त्या ठिकाणी आहे, त्यामुळे बांबू टेक्नॉलॉजी पार्क म्हणून हे देखील त्या ठिकाणी सुरू करणार आहेत त्याच उद्देशाने. अ आणि ब या विधानांमधील फक्त जे स्थापन होणारे घटक आहेत ते अल्टर चेंज करायचे आहेत. दोन्ही विधानं या ठिकाणी चूक आहेत. नोट डाऊन तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे मिशन हिमायत काय आहे? फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, कारण यामधून आपले 3 ते 4 क्वेश्चन्स देखील तयार होणार आहेत. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत, मध्य प्रदेशातील खेळाडूंना सरकारी नोकरीत 5% आरक्षण मिळवून देण्याबाबत, जम्मू काश्मीरमधील युवकांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत, लडाख येथे हिमालयीन संस्थेचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याबाबत. हे 4ही पर्याय या ठिकाणी मी वाचून दाखवण्याचा एकच संभव आहे की त्यामध्ये क्वेश्चन्स दुसरेसुद्धा तयार होणार आहेत. मिशन हिमायत काय आहे हे सुरुवातीला बघूया आपण. जम्मू काश्मीरमधील जे युवक आहेत ह्या युवकांना 3 ते 12 महिन्याच्या कालावधीमध्ये एक प्रशिक्षण द्यायचं. आता हे प्रशिक्षण देण्यासाठी टार्गेट ठेवलं आहे त्यांनी 68,000 युवकांचं. यांना 42 प्रकल्पामधून प्रोजेक्टमधून एम्प्लॉयमेंट कार्यक्रम किंवा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करणार आहेत, आणि त्यातून त्यांना रोजगार हा मिळवून देणार आहेत. यासाठी मिशन हिमायत आहे. आन्सर मिळालं. आता बाकीच्या पर्यायांचं बघूया आपण. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे दाल सरोवरास. हे सुद्धा लक्षात ठेवा. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून दाल सरोवर जम्मू काश्मीरमधलं. मध्य प्रदेशमधील खेळाडूंना सरकारी नोकरीत 5% आरक्षण आहे. पण कोणत्या खेळाडूंना हा आपल्याला प्रश्न पडतो. तर त्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे पदक जिंकणारे खेळाडू आहेत त्यांच्याकरिताच या सरकारी नोकरीत 5% आरक्षण मिळवून देण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये
एक मसुदा तयार करण्यात आलेला आहे कमलनाथ सरकारच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे. आता पुढे हिमालयीन संस्था जी आहे, चौथा जो पर्याय आहे लडाख येथे हिमालयीन संस्थेचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याबाबत. तर हे हिमालयीन संस्था ज्या आहेत त्या म्हणजे हिमालयीन पर्यावरण असेल, जी.बी. पंत हिमालयीन पर्यावरण संस्था आणि शाश्वत विकास संस्थेच्या जे केंद्राचा प्रस्ताव आहे आलेला त्याला मान्यता देऊन हिमालयीन संस्था प्रादेशिक केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आणि हे मूळ उद्देशाचा काय असणार आहे, तर हवामान बदल जे आहे, हे हवामान बदलांचे जे परिणाम मानवी जीवनावरती होत आहेत, पर्यावरणावरती होत आहेत, त्यातून बऱ्याच समस्या निर्माण होतात. जसं पाणी टंचाई आहे किंवा जैवविविधता धोक्यात येत आहे, तर याचं संवर्धन करणे किंवा हवामान बदलाचा परिणाम ओळखून त्याच्यावरती कार्यवाही करणे, हे सर्व काम हिमालयीन संस्था प्रादेशिक केंद्र त्या ठिकाणी जे स्थापन होणार आहे हे करणार आहे. ठीक आहे. आय थिंक या क्वेश्चनमधून तुम्ही हे बाकीचे मुद्दे नोट करून घ्यायचे आहेत किंवा रिवाईज करून डिस्कस करतानासुद्धा तुम्हाला ते करता आले पाहिजेत, लक्षात घेता आले पाहिजेत. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. 2023मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धा कोठे होणार आहेत? भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ. तर या ठिकाणी 13 ते 29 जानेवारी 2023मध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 वर्षानंतर भारतामध्ये सलग दुसऱ्यांदा, म्हणजे आताच्याही भारतामध्ये झालेले आहेत, दुसऱ्यांदा पुन्हा भारतातच होणार आहेत. 4 वेळेस भारताने असं यजमानपद भूषविलेलं आहे. आणि हे खास करून लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट एक स्पोर्टच्या बाबतीतली आपल्याला परीक्षेमध्ये ही विचारली जाऊ शकते किंवा विधानामध्ये सुद्धा ही विचारली जाऊ शकते. ठीक आहे. भारतामध्ये 4 वेळेस म्हणजे 2023मध्ये चौथी ही वेळ या ठिकाणी राहणार आहे. आता यासोबतच भारतामध्ये कुठल्या कुठल्या स्पर्धा या होणार आहेत किंवा काय स्पर्धा ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या कधी होणार आहेत, त्यांची ठिकाणं कुठली आहेत, असा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ त्यामध्ये जर बघितलं तर गुलाबी चेंडूने डे नाईट मॅच कसोटी मॅच जी आहे ही कोणत्या 2 देशांदरम्यान झाली किंवा सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू कोणता, ठीक आहे, किंवा कधी पार पडल्या. तर 22 ते 26 नोव्हेंबरमध्ये डे नाईट कसोटी मॅच सुरू झाली भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान आणि 136 धावा त्यामध्ये विराट कोहलीने केलेल्या आहेत. हा रेकॉर्ड त्याच्या नावावरती झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 2020मध्ये हॉकी प्रो लीग ज्या आहेत या भुवनेश्वर ओडिसा येथे पार पडणार आहेत. आणि कबड्डी विश्वचषक 2019 जे आहे हे पंजाब येथे या ठिकाणी पार पडणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. अयोग्य जोडी ओळखायची आहे. त्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, लॉंग फॉर्म दिलेले आहेत थोडक्यात. आणि या एक महत्त्वपूर्ण विकास बँका आहेत. ओके. पायाभूत विकास बँका आहेत असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामध्ये. त्यामध्ये आता ऑप्शन वाईज जर बघितलं तर अयोग्य जोडी आपल्याला विचारलेली आहे. ADB जे आहे ही ADBचं जर बघितलं तर एशियन डेव्हलपमेंट बँक आहे. चेन्नई कन्याकुमारी औद्योगिक कॉरिडॉर यासाठी याचा जो ऊर्जा प्रकल्प आहे, या ऊर्जा प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे ही 3200 कोटी रुपये नियर अबाउट म्हणजे $451 दशलक्ष मदत करणार आहे. आणि ADB बँकेचं जर धोरण बघितलं तर आशिया व पॅसिफिक प्रदेशाच्या आर्थिक सामाजिक विकासाला गती देण्याकरिता ADB बँक ही कार्यरत असते. 1966 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. पुढे दुसरा ऑप्शन आहे NEFT नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. हे जानेवारी 2020पासून कुठलंही शुल्क या फॅसिलिटीजसाठी लागणार नाही आहे, म्हणजे कुठलेही चार्ज याच्यामध्ये लागत नाहीत. यापूर्वी टायमिंगचं बंधन तर आहेच, परंतु एक त्याच्यामध्ये चार्जेस लागायचे, एक्सचेंज रेट त्यामध्ये जास्त असायचा, तर तो आता लागणार नाही आहे. आणि तिसरा आहे AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे, म्हणजे 87 देश याचे सदस्य आहेत. आणि जवळपास एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे, आता ADB पण आहे, परंतु AIIB ही जी आहे ना ती ही एक प्रकारे मक्तेदारी टाईप जवळपास म्हणता येईल आपल्याला, कारण आशियातील पायाभूत विकासासाठी स्थापन झालेली आहे. ही सुद्धा एकटं चीनचं भांडवल याच्यामध्ये 30% आहे आणि चीनलाच मुख्यालय देखील आहे. ज्याचं भांडवल जास्त त्या ठिकाणीच त्याचं एक मुख्यालय राहील असं सरळ आपल्याला तिथं कळू शकतं आहे. आता याचप्रमाणे EIB सुद्धा एक बँक आहे, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे. 1958मध्ये ज्याची स्थापना झालेली होती. लक्झेंबर्ग या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आणि 2021पासून, आता हे खास करून मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं आहे, ती अशी की नवीन ऊर्जा धोरण जी सरकार ठरवत असतं किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवरती असेल किंवा युरोपियनच्या बाबतीमध्ये असेल, तर यांनी नवीन ऊर्जा ऋण धोरण जे आहे, हे जे ऋण धोरण आहे हे
अशा गोष्टींना द्यायचं नाही असं क्लिअरली सांगितलं आहे त्यांनी की जीवाश्म इंधनं असतील, या जीवाश्म इंधनाच्या कुठल्याच प्रकल्पांना वित्तपुरवठा ती करणार नाही आहे 2021पासून. म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी किंवा जे आपले पारंपरिक साधनं आहेत त्यांच्यासाठी मर्यादित असल्याकारणानं एक प्रकारे अपारंपरिक स्रोत या ठिकाणी वाढावेत म्हणून नवीन ऊर्जा ऋण धोरण 2021 हे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने सुरू केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी युरोपियन EIBने उचललेलं आहे. तर आपला आन्सर एकही अयोग्य जोडी यामध्ये नाही असं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. संगाई हरिण भारतात कोणत्या एकमेव राज्यात आढळते? हरियाणा, जम्मू काश्मीर, मणिपूर आणि आसाम. हा जो महोत्सव आहे हा मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. संगाई महोत्सव हा जो महोत्सव आहे हा एक प्रकारचा सरकार पुरस्कृत पर्यटन महोत्सव आहे आणि एक संगाई नावाचं एक हरिण आहे आणि या हरणाच्या नावावरून संगाई महोत्सव हे त्याला नाव पडलेलं आहे. आणि हा पर्यटन महोत्सव जो आहे हा खास करून कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, तर त्या मणिपूरची कला असेल, संस्कृती असेल, लोककला असेल, हस्तकला असेल, साहसी खेळ असतील, शर्यती असतील, यांचं प्रदर्शन त्या पर्यटन महोत्सवामध्ये भरवलं जात असतं. आता मणिपूरचा राज्य प्राणी कुठला आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने एखाद्या वेळेस फोकस होऊ शकतं. संगाई हरिण आहे आणि केवळ मणिपूरचंच एक प्रकारे त्या ठिकाणी आढळ देखील याचा आहे. आणि एक जर रेड डाटा बुकच्या दृष्टीनं जर बघितलं तर एक क्रिटिकली एंडेजर्ड म्हणून एक दर्जा, गंभीररित्या संकटग्रस्त असं संगाई हरणाच्या प्रजातीला झालेला आहे. ते पण आपण प्रकर्षानं लक्षात घ्यायचं आहे. आता एक पर्यायापैकी जम्मू काश्मीरबद्दल एक तुम्हाला माहिती सांगायची आहे. त्यामध्ये त्राल वन्यजीव अभयारण्य जे आहे हे त्राल वन्यजीव अभयारण्य हंगुल प्राण्यासाठी राखीव करून ठेवण्यात आलेलं आहे आणि जम्मू काश्मीरमधील पुलवामा या जिल्ह्यामध्ये त्राल वन्यजीव अभयारण्य आहे. तिथं हंगुल म्हणजेच एक प्रकारे बाराशिंगी चा प्रकार आहे, काश्मीरी बाराशिंगीचाच. तो आपण पर्यावरणाच्या लेक्चर्समध्ये सुद्धा बघितलेला आहे. 1970मध्ये हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला होता. ओके, तर संगाई हरिण भारतात कुठल्या ठिकाणी आढळतात? तर मणिपूर या ठिकाणी आढळतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय पुरुष गोलंदाज कोण आहे? ऑप्शन समोर आहेत तुमच्या. बऱ्याच जण क्रिकेटप्रेमी आहेत त्यामुळे याचा आन्सर लगेच त्यांनी क्लिक केला असेल. परंतु यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की हे चेहर म्हणून 2 आहेत. आता यामधील ऑप्शन जो आहे तो लक्षात घेऊन आपण करायचं आहे, घाई करायची नाही आहे एक्झाममध्ये. दीपक चहर हे याचा आन्सर आहे. आंतरराष्ट्रीय T20 विचारलेला आहे. ओके, आता आंतरराष्ट्रीय वन डे जे मॅचेस आहेत त्यामध्ये सुद्धा प्रश्न हा तयार होऊ शकतो यामध्ये. ओके, तर दीपक चहर यांनी 3.2 ओव्हरमध्ये म्हणजे एक साधारणतः 20 बॉलमध्ये 6 विकेट घेतल्या आणि 7च रन दिलेले आहेत. आता हे कुठल्या सामन्यात झालं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर हा इंडिया आणि बांगलादेश या सामन्यामध्ये झालेला आहे. यापूर्वी असा रेकॉर्ड कोणी बनवलेला होता का? तर हा रेकॉर्ड याच्यापूर्वी अजंटा मेंडिस यांनी बनवलेला होता. आणि पुन्हा आणखीन एक रेकॉर्डच्या बाबतीमध्ये जर बघितलं म्हटलं T20च्या बाबतीमध्ये तर रोहित शर्मा हा असा भारतीय पहिला खेळाडू ठरलेला आहे की तो T20चे 100 सामने पूर्ण खेळलेले आहेत. ठीक आहे, तर यापूर्वी हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता? तर हा शोएब मलिकच्या नावावरती होता. शोएब मलिक यांनी 111 T20 सामने खेळलेले आहेत. त्यानंतर भारतातील पहिला म्हटलं तर रोहित शर्मा आहे. ओके, आता हे T20च्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात बघितलेलं आहे. आणि T20च्या बाबतीमध्येच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 2500 रन पूर्ण करणारा खेळाडू कुठला आहे T20मध्ये? तो युनिव्हर्सल आहे, जगातून पहिला आहे. तर तो आहे आपला रोहित शर्मा. ओके, 2537 रन्स त्यांनी बनवलेले आहेत. हे सुद्धा रेकॉर्ड पूर्ण लक्षात घ्या. स्पोर्टवरती कधी हा प्रश्न विचारला तर आपले सोपे मार्क हाताचे जायला नको, कारण आपण मॅच तर खूप बघतो, परंतु मग हे असेच प्रश्न जर परीक्षेत आले तर गोंधळ व्हायला नको. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोग्य युद्ध सरावाची जोडी ओळखायची आहे. डस्लिक 2019, कॅरेट 2019, समुद्रशक्ती आणि मित्रशक्ती. आता यामध्ये अयोग्य युद्ध सरावाची जोडी आपल्याला ओळखायची आहे. जर इथे क्लिअरली एक सांगायचं आहे मला की यामधून आपण युद्ध सराव कुठल्या कुठल्या देशांमध्ये झाले हे या ठिकाणी नावं लक्षात घेत आहोत. ओके, तर 4 ते 13 नोव्हेंबरमध्ये उझबेकिस्तानमधील चिरचिक प्रशिक्षण क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी बंडखोर आणि दहशतवादी विरोधी कारवाईंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डस्लिक 2019 हा सामना लष्करी सराव घेण्यात आलेला आहे.
पॉईंट नोट करून घ्यायचे आहेत तुम्ही. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून वाटलंच तर रिपीट जायचे. इथं लिहिणं होणार नाही आहे प्रत्येकच मुद्दा. कॅरेट हे जे आहे हे कॅरेट काय आहे असं सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कॉऑपरेशन ॲफ्लोट रेडिनेस अँड ट्रेनिंग बांगलादेशमध्येच याचं आयोजन केलेलं होतं 4 ते 7 नोव्हेंबरमध्ये. अमेरिका बांगलादेश यांचा नौदल सराव जो आहे हा कॅरेट 2019 म्हणून विचारला गेलेला आहे. पुढे सुराबया इंडोनेशियातील 4 नोव्हेंबर रोजी सागरी सहकार्य किंवा चालना देण्यासाठी भारत इंडोनेशियांचा नौदल सराव झाला. त्याला नाव दिलेलं आहे समुद्रशक्ती. इंडोनेशियामधील KRI उस्मान हारून ही नौका त्यामध्ये सहभागी झालेली होती. तर भारतातील कुठली नौका यामध्ये सहभागी झालेली होती तर ती आहे INS कमोरटा. ओके, आता या सप्टेंबरमध्ये देखील आपण अशाच युद्ध सराव बघितलेले सुद्धा आहेत. ऑक्टोबरमध्ये, आय थिंक ऑक्टोबरमध्ये बघितलेत. त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स आपण दिलेली आहेत. ओके, ते सुद्धा पाहायची आहेत. वारंवार पाहिल्यामुळं, रिव्हिजन केल्यामुळं तुम्हाला ही जी माहिती आहे ही एकदम पाठच होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला पुस्तक घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही, कारण फोकस क्वेश्चनच आपण या ठिकाणी काढलेले आहेत आणि हेच परीक्षेत विचारले जातात. ओके, पुढे आहे टायगर ट्रायम्फ. टायगर ट्रायम्फबद्दल जर माहिती घ्यायची म्हटलं तर भारत अमेरिका त्रिसेवा युद्ध सराव आहे आणि हा पहिलाच आहे सुरू झालेला. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम व काकीनाडा या ठिकाणी तो पार पडणार आहे. आणि मुख्य टार्गेट जर बघितलं या टायगर ट्रायम्फचं तर मानवी मदत आणि आपत्तीच्या वेळेस निवारण करणं हे आहे. त्यामध्ये भारताचा एक मित्र राष्ट्र म्हणून अमेरिका यामध्ये टायगर ट्रायम्फ याच्यामध्ये तिन्ही दलाच्या सेवा त्यामध्ये युद्ध सरावामध्ये झालेल्या होत्या. आता ऑप्शन नंबर 4 हे आपलं आन्सर असणार आहे. मित्रशक्ती जे आहे हे भारत आणि श्रीलंका या दरम्यान डिसेंबर 19 होणारं युद्ध सराव आहे. भारत व भूटान हे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं होतं. हे नक्कीच चुकीचं आहे त्या ठिकाणी. आय थिंक हे सर्व तुम्ही लक्षात घेतलं असेल आणि पेशन्स ठेवा थोडेसे. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होणार आहेत आणि नोट देखील करून घ्यायच्या आहेत. ओके, तुमच्या या पूर्ण लेक्चर्समध्ये पूर्ण त्या मंथच्या टोटल नोट्ससुद्धा तयार होतील. ठीक आहे, आणि त्या नोट्ससुद्धा तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवरती मिळून देखील जातील किंवा फेसबुकच्या आपल्या प्रयागा इन्स्टिट्यूट नावाचं जे पेज आहे त्या पेजवरती सुद्धा तुम्हाला तो पेजवरचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला PDF अवेलेबल होतील. दोन्ही ठिकाणी ते अवेलेबल होतील. ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमधून सविस्तरपणे लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. पुढे गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? त्यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड हे ऑप्शन्स दिलेले आहेत. गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प जो आहे हा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे आणि हा छत्तीसगडमधील 4था व्याघ्र प्रकल्प आहे. असे जवळपास इंडियामध्ये जर बघितलं तर किती व्याघ्र प्रकल्प आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये तर 6 आहेत, ते तर मी तुम्हाला आता सांगितलं आहे, पण एकूण किती आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. छत्तीसगडमधील कोटिया जिल्ह्यामध्ये 4था गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. यापूर्वीची बिजापूर जिल्ह्यामध्ये इंद्रावती नावाचा आहे. गरियाबाद जिल्ह्यामध्ये उडांती नावाचा आहे आणि बिलासपूर जिल्ह्यामध्ये अचानकमार नावाचा व्याघ्र प्रकल्प या छत्तीसगड राज्यामधील आहे. ओके, आता हा गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यातला आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे आणि तो 4था आहे. क्वेश्चन नंबर 19कडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या बँकेतर वित्तीय कंपनीवर दिवाळखोरीची कार्यवाही केली आहे? ऑप्शन्स खाली दिलेली आहेत. आय थिंक तुम्हाला याचा आन्सर लगेच येऊन जाईल. यामध्ये जी आपली हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून एक ही आहे कंपनी आहे. RBIने त्या कंपनीचा कारभार एक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल असतं, म्हणजे एक कंपनी कायदा असतो म्हणजे अधिनियमाचा, तर त्याने नादारी व दिवाळखोरी न्यायाधिकरणाकडे हे प्रकरण देण्यात आलेलं आहे. म्हणजे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड IBCकडे हे प्रकरण सुपूर्द केलेलं आहे RBIनं. त्याला आर्टिकल 227च्या अंतर्गत ते IBCकडे जाणार आहे. RBIनुसार एक NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे, त्यांच्याकडून ते IBCकडे जाणार आहे. इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड म्हणून आहे, तर ते DHFL आहे. ओके, म्हणजे बँकेत तर वित्तीय कंपनी आहे आणि मला वाटतं ही कंपनी जी आहे ही 3ऱ्या क्रमांकावरची हाऊसिंग फायनान्स करणारी कंपनी आहे. ठीक आहे, तर हे खास करून लक्षात घ्या तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे. बिहारच्या पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? न्यायाधीश आता बरेच निवडलेले आहेत. आय थिंक ऑक्टोबरमध्ये 7 होते, नोव्हेंबरमध्ये सुद्धा एक 2 to 3 आहेत. त्यामुळे आपण या क्वेश्चनमध्ये थोडक्यात बघणार देखील आहोत. ते
न्यायमूर्ती संजय करोल जे आहेत हे बिहारच्या पटना उच्च न्यायालयाचे 43वे मुख्य न्यायाधीश आहेत आणि त्यामध्ये फागू चौहान यांनी म्हणजे राज्यपाल जे आहेत फागू चौहान यांनी शपथ दिलेली आहे. बिहारचे राज्यपाल आहेत ते 10 नोव्हेंबर 19 ते मुख्य निवडणूक TN शेषन जे आहेत हे TN शेषन 10वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आहेत. पर्यायाची थोडक्यात माहिती बघूया ऑप्शन्सची. TN शेषन यांचं निधन झालेलं आहे 10 नोव्हेंबर 2019ला आणि हे 1990 ते 96मध्ये आपले मुख्य निवडणूक आयुक्त देखील राहिलेले आहेत. कितवे होते तर ते 10वे निवडणूक आयुक्त होते. त्यांनी बऱ्याच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा असेल किंवा खूप मोठे चेंजेस त्यांनी केलेले आहेत जे की आपण आपल्या लोकशाही राष्ट्रामध्ये आता सध्या एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये ते अनुभवत आहोत. पुढे नंतर मद्रास उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते आहेत न्यायमूर्ती अमरेश्वर प्रताप शाही. ओके, हे लक्षात घ्या. बनवारीलाल राज्यपाल आहेत त्या राज्याचे, त्यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. आणि न्यायमूर्ती रवी रंजन हा एक ऑप्शन यामध्ये घ्यायचा होता परंतु तो राहिला. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती रवी रंजन. 13वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची शपथ घेतलेली आहे. आता यामध्ये मोहन आपटे हा एक चौथा पर्याय तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. यांचंसुद्धा 12 नोव्हेंबरला निधन झालेलं आहे. 2 निधनाच्या गोष्टी आपण बघितल्यात. TN शेषन 10 नोव्हेंबर, मोहन आपटे 12 नोव्हेंबर यांचं निधन झालं आहे. विज्ञान लेखक होते. जवळपास नियर अबाउट 75 बुक्स त्यांची त्या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत. एक सायंटिफिक नॉलेज त्या या पुस्तकांच्याद्वारे आपल्याला देत होते. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कधी का आपल्याला माहीत असणं हे आवश्यक आहे यामध्ये. आणि हे नोव्हेंबरमधीलच निधन वार्ता आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अयोग्य जोडी ओळखायची आहे. 4 ऑप्शन्स आहेत त्यामध्ये. कोणती जोडी चुकीची ती आपल्याला बघायची आहे. सबका विश्वास योजना, युवा उपक्रम आणि एलिफंट बॉन्ड. तर हे नेमकं काय आहे? हे क्वेश्चन तयार केलं आहे तुम्हाला माहिती मिळण्यासाठी. ओके, तर हे निश्चितच तुम्हाला आवडलं असेल. ओके, तर अशा पद्धतीचीच क्वेश्चन आवडली तर लाईक करायला काय हरकत नाही आहे. मला वारंवार ते सांगावं वाटतं कारण आमचं एक एनर्जी लेवल त्यामुळं काय होतं वाढत जातं. ठीक आहे. सबका विश्वास योजना जी आहे ही प्रलंबित करदात्याचे प्रकरणे निकालात काढण्यासाठी आहे. करदाते जे आहेत हे प्रलंबित आहेत, मग प्रलंबित प्रकरणं निकालात काढण्यासाठी सबका विश्वास योजना ही आहे. पुढे युवा उपक्रम आहे. 10 ते 14 किशोरवयीन मुलांसाठी शिक्षण व कौशल्य विकासास प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. एलिफंट बॉन्ड हे आहे ते एलिफंट बॉन्ड राबवली जाणार आहेत परंतु हे एक अघोषित रक्कम ज्यांच्याकडे आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठीची एक आयडिया आहे. ही अघोषित रक्कम किंवा उत्पन्न जाहीर करणाऱ्यांना जारी केलेले हे बॉन्ड असतात. नियर अबाउट 25 इयर्सच्या करारावरती हे असे बॉन्ड्स घेण्याचे प्रस्ताव त्या ठिकाणी आखण्यात आलेला आहे. पुढे स्वच्छ निर्मल तट अभियान जे आहे हे स्वच्छ निर्मल तट अभियान किनारपट्टीच्या भागांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये होणार आहे. कचरामुक्त करण्याच्या बाबतीमध्ये होणार आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील कचरा मुक्त करणे आहे. या ठिकाणी नदीतील पाणी कचरामुक्त करणे असं दिलेलं आहे. या ठिकाणी एक थोडक्यात तुम्हाला एक इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी या सर्व गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. FCRA ॲक्टबद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत खाली. FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आहे. ओके, गृह मंत्रालयाने अनेक स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्थांना परकीय निधी प्राप्त करण्यावर बंदी घातलेली आहे. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. यामध्ये अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये सुद्धा जो FCRA आहे याच्यानुसार सुद्धा आपल्याला माहिती परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. त्यामध्ये नुकतेच बदल केलेले 2010मध्ये. हा जो कायदा आहे हा 1976चा आहे परंतु 2010मध्ये चेंजेस केलेले आहेत. त्यानुसार ज्या भारतामध्ये परकीय कंपन्या असतात, परकीय कंपन्या म्हणण्यात थोडक्यात तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही न्यूजमधून किंवा पेपरमधून जे NGOज ऐकत असतात. NGO म्हणजेच काय, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतात. मग त्यांची नोंदणी सरकारकडे करावं लागत असते. मग अशा संस्थांना बाहेरच्या देशातून सुद्धा निधी मिळतो हे सामाजिक सेवा करण्यासाठीचा किंवा इतर काही सेवा करण्याचा. ओके, तर मग हा बाहेरचा पैसा त्यांना आला की ते डायरेक्टली हस्तांतर करून त्यांना तो वापरता येणार नाही कारण यामध्ये एक प्रकारे ब्लॅक मनीसुद्धा एक मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकारामध्ये व्हाईट होऊ शकतो. या कारणाने हे FCRA त्याच्यावर नियंत्रण ठेवते. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आहे हा. त्यामुळं नोंदणीकृत संस्थांना आर्थिक वर्षानंतर जास्तीत जास्त 9 महिन्याच्या आत जो काही लेखाजोखा आहे याची माहिती अहवाल सादर करणे आवश्यक असतं. आणि ज्या नोंदणीकृत संस्थांना विदेशी योगदान मिळालेलंच नाही आहे
अशा संस्थांना आर्थिक वर्षाचा अहवाल नसेल मिळालं तरीसुद्धा नील म्हणून देणं बंधनकारक आहे. हे तिन्ही विधानावरची योग्य आहेत. चौथं विधान तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं होतं. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रिअल ॲक्ट असं होतं ते. त्या ठिकाणी रेग्युलेशन ॲक्ट आहे. हे एक प्रकारचं नियंत्रण आहे. 3 वर्ष संस्था अशी कार्यरत झाली आणि तिनं जर 10 लाखाचा खर्च केलेला असेल तर तिची नंतर नोंदणी होते आणि ती नोंदणी झाल्याच्या नंतर 5 वर्षासाठी ती व्हॅलिड राहते संस्था आणि जवळपास जो काही खर्च ती करत असेल त्या सर्व खर्चांचा किंवा पुढच्या होणाऱ्या खर्चांचा सार्वजनिक उपयोगासाठी काय वापर केला त्याची माहिती ही पूर्णपणे ऑनलाईन करणं किंवा समाजासाठी ती ओपन करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ओके, आय थिंक तुम्हाला यातून बरीच काही माहिती ही जी आहे ही मिळत असणार आहे. नेक्स्ट बघूया आपण. राष्ट्रीय डिझाईन संस्था जी आहे दुरुस्ती विधेयक 2019नुसार कोणत्या नवीन NID संस्थेचा समावेश केला जाणार आहे. ओके, NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रामा म्हणून आहे ते. अहमदाबाद, अमरावती, भोपाळ, जोरहाट आणि कुरुक्षेत्र हे ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत. पर्याय खाली निवडायचे आहेत आपल्याला. सर्वात अगोदर एक मी तुम्हाला सांगतो की 2014मध्ये जे हे विधेयक होतं या विधेयकामध्ये 2019मध्ये बदल केला आहे आणि 2019मध्ये जो बदल केलेला आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा जो प्रस्ताव आहे की तो जी अहमदाबादला NID आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रामा जी आहे महत्त्वाची जी म्हणून अहमदाबाद तिच्यासारख्याच राष्ट्रीय डिझाईन संस्था ज्या आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ड्रामा म्हणतो मी डिझाईन अहमदाबादप्रमाणेच इतर महत्त्वाच्या काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन्स आहेत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या नव्याने समावेश करावा असं सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये अमरावती, पुन्हा नंतर भोपाळ, जोरहाट आणि कुरुक्षेत्र हे 4 ठिकाणीसुद्धा NID महत्त्वाच्या दर्जा प्राप्त करून घ्यायच्या आहेत. महत्त्वाचा दर्जा कुठल्या संस्थेला प्राप्त झालेला आहे आत्तापर्यंतच्या असं जर म्हणलं तर तिथं कन्फ्यूज होऊ नका. ते अहमदाबाद NID आहे. अमरावती, भोपाळ, जोरहाट, कुरुक्षेत्र यांना प्रस्ताव दिलेला आहे, जाहीर केलेला आहे. आणखीन तो त्या ठिकाणी पूर्ण होईल. पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा असेल किंवा ग्रॅज्युएशन किंवा डिग्री कोर्सेस असतील, परंतु ग्रॅज्युएशनकडे न जाता डिग्री आणि डिप्लोमा हे 2च कोर्स सध्या या ठिकाणी NIDमध्ये आहेत अहमदाबादच्या. तशाच पद्धतीचे हे या इतर ठिकाणीसुद्धा भविष्यात सुरू होतील. ओके, तर आन्सर आपलं जे आहे हे ऑप्शन नंबर 3 राहणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोड्या लावायच्या आहेत. देशाची भारतासोबत इतर देशांचं कोणते कोणते करार झाले किंवा काही महत्त्वाच्या काही घडामोडी झाल्या असतील तर त्या जोड्यांमधून ओळखायच्या आहेत. भारत चिली, भारत सौदी अरेबिया, भारत उझबेकिस्तान आणि भारत ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, नोट करून घेण्यासारखं आहे. कारण यातून बऱ्याच इकॉनॉमिकल असतील किंवा काही पॉलिटिकल असतील या गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहेत. भारत चिली जे आहे 4 ते 13 नोव्हेंबर वित्तीय कर रोखण्यासाठी आणि दुहेरी कर टाळण्यासाठी म्हणजे उत्पादनावर दुहेरी कर पडतो पहा. दुहेरी कर म्हणजे कसा की समजा मी अमेरिकेमध्ये पण संपत्ती कमवलेली आहे, इंडियामध्ये पण संपत्ती कमवलेली आहे, मग मी दोन्हीकडेही टॅक्स भरतो आहे किंवा दोन्हीकडचा टॅक्स मी एखाद्या ठिकाणी अमेरिकेत पण इकडचा मी दाखवून तिकडे टॅक्स कमी करून घेऊ शकतो किंवा तिकडचं इकडं दाखवून मी टॅक्स कमी करून घेऊ शकतो. हा जो ताळमेळ आहे हा ताळमेळ त्या ठिकाणी लागणं म्हणजे एक प्रकारे दुहेरी कर टाळण्यासाठीचा करार हा आहे. भारत आणि चिली या देशामध्ये हा सामंजस्य करार जो आहे हा नोव्हेंबरमध्ये पार पडलेला आहे. भारत सौदी अरेबियामध्ये अंमली पदार्थ विरोधी करार हा झालेला आहे. कारण हा एक प्रकारचा मानसोपचार आणि रासायनिक पूर्ववर्ती वस्तूंचा जो व्यापार आहे अवैधरित्या तो अवैध व्यापार आणि तस्करी जी असते त्याच्या विरोधातील हा सामंजस्य करार आहे. तो सुद्धा लक्षात घ्या सौदी अरेबियासोबत झालेला. भारत उझबेकिस्तान यांच्यामध्ये जस्ट लीग 2019 हे यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे. हे एक प्रकारचा लष्करी सराव होता उझबेकिस्तानच्या दरम्यानचा आणि आपला दहशतवाद विरोधी कारवाया थांबण्यासाठीचा. आणि भारत ऑस्ट्रेलिया जे आहे यामध्ये आयुर्वेदासंबंधी सामंजस्य करार झालेला आहे. त्यामध्ये खास करून महत्त्वाची गोष्ट आपण जी लक्षात घ्यायला पाहिजे ती समोरासमोरील पर्याय या ठिकाणी योग्य आहेत म्हणजे ऑप्शन फर्स्ट हे आपला आन्सर झालंच. परंतु भारत आणि म्यानमारमध्ये
देखील एक करार झालेला आहे, जो की आता 5 जोड्या तर मी काय तुम्हाला देऊ शकत नव्हतो, त्यामुळं क्वेश्चनचं स्वरूप जरा थोडंसं बिघडलं असतं. ओके. तर भारत म्यानमार यांच्यामध्ये मानवी तस्करी विरोधी करार झालेला आहे नोव्हेंबरमध्ये. तर हे महत्त्वाचे करार लक्षात ठेवा. याच्यामध्ये तारखेचं काही डझंट मॅटर आहे, परंतु माहीत असणं पाहिजे आपल्याला की कुठल्या देशासोबत कोणता करार झालेला आहे ते. ठीक आहे. आय थिंक मी हे तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे दिलेलं आहे, ते फक्त तुम्ही नोट करून घ्यायचं आहे. क्वेश्चन 25 बघूया आपण. ई सिगारेटबाबत काही विधानं दिलेली आहेत, त्यातील अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. 4 ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. आता ही आपल्याला वाचणं आवश्यकच आहे. आवाजी मतदानाने लोकसभेत यावर बंदी विधेयक मंजूर केले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक निकोटाईन डिलिव्हरी सिस्टीम कार्यप्रणालीचा वापर हा केला जात असतो आणि चीन हा ई सिगारेटचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे आणि भारतात ई सिगारेटची ऑनलाईन विक्री होत नाही. ठीक आहे. तर अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. ई सिगारेट काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ई सिगारेट म्हणजे एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक सिगारेट आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट म्हणजे काय, तर त्यामध्ये निकोटीन आणि प्रोपिलिन ग्लायकोल आणि ग्लिसरीन हे जे घटक असतात ना, हे घटक द्रवरूप मिश्रण म्हणून त्यामध्ये असतात आणि ज्यावेळेस आपण ती ओढतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक एनर्जी क्रिएट होते, उष्णता निर्माण होते आणि उष्णतेच्या स्वरूपामध्येच विदाऊट काळी वगैरे जाळता, नाही तर आपण जसं बिड्या सिगरेट ओढणारे जे लोक आहेत काडेपेट्या ठेवतात, तसं बिना काडीपेटे ठेवता ही सिगरेट ओढता येते आणि त्याची वाफ वगैरे होत असते. आता हे चुकीचं आहे हे, कारण हे पदार्थ जरी त्या ठिकाणी तंबाखू त्यामध्ये नसेल किंवा काही नसेल, परंतु निकोटीन, प्रोपिलिन, ग्लायकोल, ग्लिसरीन हे घटक त्यामध्ये द्रवरूप मिश्रणाच्या स्वरूपामध्ये आहेत आणि जगातील बाजारपेठेमध्ये अतिशय भरमसाठ मागणी यामध्ये आहे. $3 अब्ज या गोष्टीचा व्यवहार किंवा व्यापारामध्ये उलाढाल आहे बाजारामध्ये, मार्केटमध्ये. भारतामध्ये 30 ते 50% ई सिगारेटची विक्री ही ऑनलाईन पद्धतीनं होत आहे. त्यावरती बंदी घालण्यासाठी हे विधेयक त्या ठिकाणी टाकलेलं आहे. ई सिगारेट म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम आहे. त्या कार्यप्रणालीचा वापर करून हे तयार केलं गेलेलं आहे. बंदी विधेयक मंजूरसुद्धा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने झालेला आहे. हा इश्यू आहे, हा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे हा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ऑप्शन नंबर 4 त्यानुसार आहे 25चा. भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलट म्हणून सेवानियुक्त झालेल्या कोण आहेत? तर यामध्ये खास करून लक्षात घ्या, शिवांगी हरिभूषण. ओके, शिवांगी हरिभूषण भारताचं सर्वात पहिल्या या महिला पायलट म्हणून झालेल्या आहेत. अतिशय महिलांसाठी फार महत्त्वाची आणि एक आयडियल गोष्ट ही या ठिकाणी आहे. सर्वांनी ती लक्षात घ्यायला पाहिजे. वयाच्या 25व्या वर्षी बिहारच्या मुझफ्फर येथील रहिवासी असणाऱ्या या 2 डिसेंबर रोजी सेनेमध्ये रुजू होणार आहेत. आंध्र प्रदेशच्या पहिला महिला मुख्य सचिव म्हणून या ठिकाणी ज्या आहेत त्या मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. त्यांचं नाव जे आहे ते नबनीता देवसिंग आहे. ओके. त्या अमर्त्य सेन यांच्या पत्नी आहेत. बांगला भाषा अभ्यासक आहेत त्या. अमर्त्य सेन जे आपले अर्थशास्त्राचे नोबेल प्राईज विनर आहेत, यांच्या पत्नी आहेत त्या आणि त्यांचं निधन 9/11/2019 रोजी झालेलं आहे. पूजा गेहलोतबद्दल जर माहिती बघायची म्हटलं तर 23 वर्षाखालील पुरुष आणि महिला यांची जी विश्व कुस्ती स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये 53 किलो वजनी गटामध्ये पूजा गेहलोतचा पराभव जपानच्या हेरुना यांनी केला होता. त्यामुळे त्यांना रौप्य पदक मिळालं यामध्ये. कुठल्या स्पर्धेमध्ये, तर पुरुष व महिला विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये, म्हणजे अंडर 23 एजच्या. ओके. मग पूजा गेहलोत यांचं वजनी गट 53 किलो आहे आणि त्यांच्यासोबत पुरुषांच्या बाबतीमध्ये बघितलं तर पुरुष जे आहे हे रवींद्र यांनी 61 किलो वजनी गटामध्ये त्यामध्ये लढत दिलेली आहे, सुवर्ण मिळवलेलं आहे. आता ह्या गोष्टी आपण ज्या बघितलेल्या आहेत हे पर्यायाच्या दृष्टिकोनानं बघितलेल्या आहेत. नबनीता देव सिंग ज्या आहेत या अमर्त्य सेन यांच्या पत्नी आहेत आणि नीलम साहनी ज्या आहेत, या नीलम साहनी कोण आहेत, तर एक आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्या आहेत. ओके, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपला आन्सर शिवांगी हरिभूषण हे आहे. त्यांचा फोटो तुम्ही आपल्या सुरुवातीच्या थंबनेलवर पाहिलेला देखील आहे आणि बाजूला देखील तुम्ही हा फोटो त्यांचा पाहत आहात. ओके, तर अशा
ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला खूप काही आयुष्यामध्ये बदल घडवून देतात. जसं की एक 25व्या वर्षीच भारतामध्ये आत्तापर्यंत महिला पायलट कोणी नव्हती, ते महिला पायलट या झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन्स आय थिंक मला वाटतं परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल. त्याबद्दल शिवांगी भूषण यांच्याबद्दल माहिती कलेक्ट करून ठेवा. कुठलाही प्रश्न त्यांच्यावरती विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोअर ऑफ द सी हा नौदल युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान झाला? भारत इराण, भारत आणि कतार, भारत अमेरिका आणि भारत इंडोनेशिया. तर हे रोअर ऑफ द सी हा जो शब्द आहे हा सागराची गर्जना म्हणून त्याला मराठीमध्ये म्हणतात. जायर अल बाहर असं एक नाव त्याला देण्यात आलेलं आहे. आणि हा भारत आणि कतार या 2 देशामध्ये नौदल युद्ध सराव झालेला आहे 17 ते 21 नोव्हेंबर 2019मध्ये. आणि हा जो युद्ध सराव आहे हा कितवा आहे असं जर म्हटलं तर वैशिष्ट्यपूर्ण लक्षात घ्या की हा फर्स्ट सराव होणारा जो आहे तो भारत आणि कतारमध्ये होणार आहे. भारताची INS त्रिकंड, राफेल आणि पोसायडन 8 इंडिया ही नाव त्यामध्ये सहभागी होणार आहे. नौदलाचा युद्ध सराव म्हणून रोअर ऑफ द सी भारत आणि कतार यांच्यामध्ये होणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोग्य जोडी ओळखायची आहे. खेळाडू आणि क्रीडा प्रकार दिलेला आहे. शिफाली वर्मा, दीपिका कुमारी, संग्राम दहिया आणि रजनीश कुमार. युवा क्रिकेटपटू, तिरंदाजी, शॉटगन, नेमबाजी आणि बॉक्सर असं नावं आणि क्रीडा प्रकार दिलेली आहेत. यामध्ये अयोग्य जोडी मी तुम्हाला सांगतो आणि बाकीच्यांची माहिती थोडी देतो. ओके. तर यामध्ये जर बघितलं आपण तर हरियाणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारी ती सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटू आहे शिफाली वर्मा, युवा क्रिकेटपटू. ओके. पुन्हा संग्राम दहिया जे आहेत हे किंवा वर्षा वर्मन असेल यांच्यासोबतचं नाव नोट करून घ्या, कारण हे शॉटगन नेमबाजी जी झालेली होती स्पर्धा, राष्ट्रीय नॅशनल शॉटगन नेमबाजीची स्पर्धा झालेली होती 2019मध्ये, तर ती नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती आणि त्या ठिकाणी या दोघांनी सुवर्णपदक त्यामध्ये मिळवलेलं आहे. 63व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धा या नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या होत्या. संग्राम दहिया हे त्यामधील खेळाडू आहेत. क्रीडा प्रकार शॉटगन नेमबाजी आहे आणि त्यांच्यासोबतच महिला वर्षा वर्मनसुद्धा या शॉटगन नेमबाजीच्या संदर्भात आहेत. 5 क्वेश्चन आपण एकाच क्वेश्चनमध्ये टाकलेले आहेत. सरळ सरळ एखादा 1 लाईन क्वेश्चन येऊ शकतो की दीपिका कुमारी कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? तिरंदाजीशी संबंधित आहेत त्या. आशियाई कॉन्टिनेंटल पात्रता फेरीमध्ये ऑलिम्पिक फेरीस पात्र देखील झालेले आहेत हे दोन्ही, संग्राम दहिया आणि वर्षा वर्मन. भारतीय स्टेट बँकचे अध्यक्ष जे आहेत हे रजनीश कुमार आहेत. आता इथं रजनीश कुमार बॉक्सर म्हणून लिहिलं आहे, ही अयोग्य जोडी आहे या ठिकाणी. रजनीश कुमार हे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष झालेत, अध्यक्ष होते. यांची निवड आता इंडियन बँक असोसिएशन्सच्या अध्यक्षपदी झालेली आहे. ओके. हे सुद्धा नोट करून घ्यायचं आहे. सेपरेट क्वेश्चन आपला तयार झालेला आहे इथे एक. ठीक आहे. तर यामध्ये बॉक्सर जे आहे दिलेलं आहे ते बॉक्सरमध्ये आता सरिता देवी म्हणून तुम्ही लक्षात घेऊ शकता खेळाडू. ओके. त्यामध्ये म्हणजे बॉक्सरचे खेळाडू कोणते कोणते आहेत? बॉक्सर खूप काही आहेत भारतामध्ये, पण सरिता देवी एक महिलांच्या बाबतीमध्ये खास करून मला आठवलेलं मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर बाकीच्या सर्व जोड्या ज्या आहेत ह्या योग्यच आहेत. माहीत असलं पाहिजे क्रीडा आणि त्याचा खेळाडू आणि क्रीडा प्रकार कोणता आहे तो. ठीक आहे. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोड्या लावायच्या आहेत. पुस्तक दिलेलं आहे आणि पुस्तकाचा लेखक कोण आहे ते विचारलेलं आहे. हे सर्व नावं मी या ठिकाणी घेणार नाही, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, पुन्हा सविस्तर वाचा. त्यामध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपला आन्सर आहे. पेपर लायन्स हे जे आहे हे सोहन एस कुनर यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये शीख धर्म आणि पंजाबच्या इतिहासावर चर्चा करण्यात आलेली आहे. द अनअक्वायर रिकवर अ बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्र. ब्रह्मपुत्रा नदी कुठं आहे? आसाम या ठिकाणी. मग हे आसामच्या इतिहासावर लिहिलेलं आहे अरूप ज्योती सेकिया यांनी. माय सिडिशियस हार्ट हे अरुंधती रॉय यांनी जे त्यांची भाषणं आहेत त्या भाषणं किंवा त्यांची जी काही आर्टिकल्स आहेत त्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि द आर्सनिस्ट जे आहे हे किरण नगरकर यांनी लिहिलेलं आहे. शेवटची कादंबरी आहे, कारण किरण नगरकर यांचं 16 नोव्हेंबर रोजी निधन झालेलं आहे. शेवटची कादंबरी म्हणून एक कबीराचे दोहे त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. खास करून हे वैशिष्ट्यसुद्धा पुस्तकांची लक्षात ठेवा. अशी पुस्तकं लेखक तुमच्या कधीच लक्षात राहणार नाहीत. पुस्तकामध्ये काय आहे हे जाणून जर घेतलं तर तुमच्या निश्चित ते लक्षात राहू शकतं. क्वेश्चन तुमच्यासाठी एक आहे, फिर मेरी याद हे पुस्तक कोणाचं आहे? ओके. काव्यसंग्रह आहे हा, लक्षात घ्या. फिर मेरी याद कमेंटमध्ये करा, आन्सर त्याचं पाठवा.
नेक्स्ट क्वेश्चन जाऊन बघूया. क्वाड देशाचा युद्ध सरावात सहभागी नसलेला देश कोणता आहे? युद्ध सरावामध्ये क्वाड देशाचा देश म्हणून एक संघ तयार झालेला आहे. तर यामध्ये खालीलपैकी पर्यायामधला ऑस्ट्रिया हा सहभागी नसलेला देश आहे. इथं ऑस्ट्रेलिया पाहिजे होतं. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांमध्ये 21 ते 22 नोव्हेंबर 2 दिवसीय दहशतवादी विरोधी युद्धाभ्यास झालेला आहे. क्वाड हे जे आहे ह्या सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य असावं हा याचा मागचा उद्देश आहे. याची स्थापना 2017मध्ये झालेली आहे. 12 नोव्हेंबर 2017मध्ये याची स्थापना झालेली आहे क्वाडची. आणि खास करून ही 4च देश का? कारण या 4 देशांमध्ये लोकशाही शासन आहे. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. ओके, जे एक लोकशाही मूल्यतत्वांचं पालन त्या ठिकाणी होतं. मुक्त, खुले आणि समृद्ध या परस्पर देशातील सहकार्यामध्ये हिंद प्रशांत क्षेत्र जे आहे हे मुक्त, खुलं आणि समृद्ध बनवण्याचं या ठिकाणी मुख्य संकल्पना याच्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. स्पाईक हे खालीलपैकी काय आहे? ठीक आहे, हेलिकॉप्टर क्षेपणास्त्र, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आणि रुग्ण थेरपी. तर स्पाईक जे आहे हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. 4 किलोमीटर दीर्घ पल्ल्याचं रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून आहे. पहिले नाग होतं. आता विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रश्न एखाद्या वेळेस विज्ञानाच्या याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो की स्पाईक काय आहे. ओके, तर रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. फायर करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा मग त्याची पुन्हा आपल्याला डबल दिशा त्याची बदलता येते असं पण वैशिष्ट्य त्याचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. योग्य विधान निवडायचं आहे. 2 विधानं दिलेली आहेत. अरबी समुद्रात एकाच वर्षात जवळपास 5 चक्रीवादळे आलेली आहेत आणि माहा चक्रीवादळास ओमान देशाकडून नाव देण्यात आलेलं आहे. आता हे असे 8 रिजन आहेत. 8 रिजननुसार एशियन कंट्रीजमध्ये हे चक्रीवादळांना नावं दिली जात असतात. मग कुठलं एखादं वादळ असेल तर त्या एक सिक्वेन्सली त्या देशाने त्या आलेल्या वादळाला नाव द्यायचं असतं. तर मग हे माहा चक्रीवादळ जे आहे याला ओमान या देशाने नाव दिलेलं आहे. विधान तर बरोबर आहे या ठिकाणी, पण फर्स्ट विधानाबद्दल थोडक्यात माहिती ही घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा त्यातून एक महत्त्वपूर्ण माहिती ही द्यायची आहे. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पहा, मध्येच सोडू नका. आणि जे तुमचे मित्र असतील त्यांनासुद्धा खरंच सांगा की यामधून काय तुमचा रिव्हिजन होते किंवा खरंच काय तुम्हाला बेनिफिट होतं आहे का. जर होत असेल तर हे शेअर करा. ओके, अरबी समुद्रामध्ये एकाच वर्षामध्ये 4 वेळेस आत्तापर्यंत चक्रीवादळं आलेत आणि ते साल आहे 2019. यापूर्वी 1902मध्येच 5 वादळं आलेली होती. आता 117 वर्षानंतर म्हणजे 1902 नंतर 2019मध्ये 4 चक्रीवादळं आलेली आहेत. त्यामधील माहा हे एक चक्रीवादळ आहे. आता बाकीचे 3 कोणते आहेत तर ते आहे वायू, हिका आणि कयार. ठीक आहे, तर वहिका असं जरी लक्षात ठेवलं तरी चालते. वहिका, ठीक आहे, किंवा वहिका म्हणजे वायू, हिका आणि का म्हणजे एक कयार, हे असं सुद्धा लक्षात ठेवू शकतात तुम्ही. ठीक आहे, तर विधान या ठिकाणी बरोबर आहे. अविधान हे चुकीचं आहे. 5 चक्रीवादळं 1902मध्ये आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चंद्रावर चांद्रयान 2 मोहीम फते झाली असती तर भारत चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा कितवा देश ठरला असता? सिम्पल क्वेश्चन आहे. खूप सिम्पल म्हणून आपल्याला लक्षात राहू शकत नाही हा, त्यामुळे मी या ठिकाणी मुद्दामून घेतलेला आहे. बघूया तुम्हाला आन्सर आला असेल तर तुम्हाला कळतच असेल हे येतं आहे का नाही आपल्याला खाली पर्याय बघताना. तर हे 5वा, 4था, 6वा आणि 3रा. तर विक्रम लँडर होतं, लँडिंग करू शकलं नाही. 2.1 किलोमीटर अंतर असतानाच लँडरचा संपर्क तुटला. आणि जे रोवर होतं आपलं त्याचं नाव प्रज्ञान होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. भारत हा सॉफ्ट लँडिंग जर केलं असतं चंद्रावरती तर भारत हा 4था देश ठरला असता आणि दक्षिण भागात उतरवणारा पहिला देश ठरला असता. चंद्राच्या दक्षिण भागात यान उतरवणारा. ओके, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या, बारकाईचा मुद्दा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अयोग्य जोडी ओळखायची आहे. दिवस दिलेले आहेत आणि ही परीक्षेत कधी ना कधी आपल्याला विचारलेच जातात. जागतिक शौचालय दिन आहे, सरळ सांगतो 19 नोव्हेंबर आहे. त्याची संकल्पना आहे लिव्हिंग नो वन बिहाइंड. सर्वात फर्स्ट क्वेश्चन जो आपण बघितला होता, फर्स्ट का सेकंड, त्यामध्ये सुद्धा हे थीम टाकलेली होती. तर ही थीमसुद्धा आपल्याला माहीत असणं थोडक्यात आवश्यक आहे, कारण प्रत्येक दिवस असतो त्या दिवसाची एक मुख्य संकल्पना बनलेली असते. जागतिक बालदिन आहे 20 नोव्हेंबरला. फॉर चिल्ड्रन बाय चिल्ड्रन मुख्य संकल्पना आहे त्याची. जागतिक COPD दिन आहे. COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस म्हणजे COPD, ऑल टुगेदर टू एंड द COPD, फुफ्फुसाचा आजार आहे.
21 नोव्हेंबर रोजी तो दिन साजरा केला जातो आणि या 21 नोव्हेंबर दिवशी जागतिक टेलिव्हिजन दिनसुद्धा आहे. ठीक आहे, हा तुमच्या लक्षात राहू शकतो की टी व्ही दिन, जागतिक टेलिव्हिजन दिन कधीचा आहे, 21 नोव्हेंबर आहे. आणि आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिन जो आहे हा 26 नोव्हेंबर आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं या ठिकाणी. अयोग्य जोडी जी आहे ही आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिन आहे. 26 नाही आहे, 25 नोव्हेंबरला तो आहे. 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस आहे किंवा संविधान दिवस आहे आपला. ओके, हे लक्षात घ्या. माझ्याकडून ते सांगण्यात 26 नोव्हेंबर झालं होतं, करेक्ट करून घ्या इथं थोडंसं. 12 नोव्हेंबर रोजी जागतिक न्यूमोनिया दिनसुद्धा साजरा केला जातो. हे खास करून एक चीनमध्ये जो कोरोना आलेला आहे त्या कोरोनाच्या धर्तीवरती जागतिक न्यूमोनिया दिन, जो न्यूमोनिया पहिले होतो त्यानंतर हळूहळू सार्स रूपी टाईप कोरोना हा कोविड-19 होतो एक. त्यामुळं खास करून परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. न्यूमोनिया दिवस 12 नोव्हेंबर आहे, एक युनिव्हर्सल न्यूमोनिया दिवस 12 नोव्हेंबर आहे. आणि त्याची मुख्य संकल्पना जी आहे ही हेल्दी लंग्स फॉर ऑल असं आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्या परिसरात किंवा आपल्या घरात किंवा काही ॲडिक्टेबल काही जर व्यक्ती असतील किंवा काही कॉम्पिटिटर्स असतील जे स्मोक करत असतील, त्यांचं स्मोक करणं देखील तुम्ही थांबवू शकता, त्यांना समजून सांगू शकता ॲज अ ऑफिसर म्हणून. ठीक आहे, थोडक्यात आपला अधिकारीसुद्धा खरंच आहे का नाही किंवा आपला काय प्रभाव त्यांच्यावर पडतो का नाही हे सुद्धा बघण्यासाठी थोडक्यात अभ्यास सोडून देऊन ते नाही करत बसायचं, पण एक सोबतचेच फक्त तुमच्या जे नेहमी संपर्कात येत असतील दिसतील तेच शोधायचे नाही आहेत किंवा बाहेर सर्वे करायला जायचं नाही. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. यामध्ये योग्य विधान निवडायचं आहे. जगातील सर्वोत्तम पुरुष ॲथलेटिक्सपटू इलूड किपचोगे हा आहे आणि जगातील सर्वोत्तम स्त्री ॲथलेटिक्सपटू डॅलिया मोहम्मद ह्या आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत. 35 वर्षीय इलुडू किपचोगे यांनी 42 किलोमीटरचं अंतर जे आहे हे आय थिंक मला वाटतं एक जवळपास 45 का 46 सेकंदामध्ये केलेलं आहे कंप्लीट. हे एक पूर्णपणे नोंद नाही आहे, त्यामुळं फक्त एक लक्षात घ्या की यांनी 40-42 किलोमीटरचं अंतर हे जे आहे ना हे जवळपास 45 का 42 घंट्यांमध्ये पूर्ण केलेलं आहे असं वाटतं आहे मला बहुतेक त्यामध्ये. आणि अमेरिकन स्त्री आहेत डॅलिया मोहम्मद, यांनी 400 मीटर अडथळा शर्यत जी आहे ती 52 सेकंदामध्ये पूर्ण केलेली आहे. ओके, हे पण इथं लक्षात घ्या. दोन्ही विधानं बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. X-57 मॅक्सवेल हे काय आहे? X-57 मॅक्सवेल जे आहे हे एक अमेरिकन इलेक्ट्रिक विमान आहे. आता तुम्हाला ऐकल्यावरती थोडंसं अजब वाटेल, पण इलेक्ट्रिक विमान, यापूर्वी आपण सोलार विमान बघितलं होतं, पण इलेक्ट्रिक विमान जे आहे हे अमेरिकेनं काढलेलं आहे. अमेरिकेतील नासाने जगातील पहिलं इलेक्ट्रॉन विमान काढलेलं आहे. कॅलिफोर्नियाची जी एक कंपनी आहे इम्पिरियल सिस्टीम एरोस्पेस, या विमानाची निर्मिती तिनं केलेली आहे. आणि नासा हे काय आहे तर अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था आहे. ठीक आहे, X-57 काय आहे? अमेरिकन विमान आहे. ओके. 2019चा ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर कोणता आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. यापूर्वीच्या राज्यसेवेमध्ये एकदा विचारलेला आहे, आय थिंक 2014 का 15चा विचारला होता. पोस्ट ट्रूथ 2016चा आहे. क्लायमेट इमर्जन्सी 2019चा आहे. यूथ क्वेक हा 2017चा आहे आणि जस्टिस 2018चा आहे. तुम्ही तो नोट करून घ्यायचा आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, आता 2020चा देखील येईल, तो लक्षात घ्या नंतर. क्वेश्चन नंबर 38 आहे. इफ्फी 2019चा आयकॉन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे 2018चा. रजनीकांत यांना म्हणजेच उर्फ शिवाजीराव गायकवाड रजनीकांत यांना इफ्फी 2019चा आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे. आता डेव्हिड ॲटनबरो आणि ग्रेटा थनबर्गबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. पूर्ण प्रश्न पहा, लगेच स्किप करू नका. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी इंदिरा गांधी शांती, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार जो आपल्या भारतातर्फे दिलेला असतो तो डेव्हिड ॲटनबरो यांना दिलेला आहे. आणि ग्रेटा थेनबर्ग तर तुम्ही सप्टेंबरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये सुद्धा बघितलंच आहे. एक शांततेचा नोबेल नॉमिनेट झालेल्या 16 वर्षीय मुलगी होती. ही स्वीडनची होती. एक पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी ती शाळा बुडवायची आणि स्वीडनच्या तिथल्या संसद भवनासमोर जाऊन ती निदर्शनं करायची पर्यावरण संरक्षणासाठी. म्हणजे 16 वर्षाची असताना एवढं जागतिक निस्वार्थ दाखवण्याचं काम या ठिकाणी तिनं केलेलं होतं. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार ग्रेटा थनबर्गला मिळालेला आहे.
आणि याच पर्यावरण संरक्षणासाठी राईट लावलीहूड अवॉर्ड 2019 देखील ग्रेटा थर्नबर्गला मिळालेला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हे म्हणजेच इफ्फी आहे आणि या इफ्फीद्वारे आयकॉन पुरस्कार रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांना दिलेला आहे. 50वा हा इफ्फी पुरस्कार सोहळा होता 50वा सोहळा होता 2019चा आणि याचं आयोजन नेहमीप्रमाणेच गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ओके, थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु एक तुम्ही मध्येच पॉज करून रिलॅक्ससुद्धा होऊ शकता आणि नेक्स्टसुद्धा लगेच करू शकता. ओके, कारण पूर्ण पार्ट हा जो नोव्हेंबर 19चा आहे तो आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. कारण पार्ट जर बनवले तर बऱ्याच जणांचे पार्ट मिस बनवायचे आणि आम्हाला मेलसुद्धा आलेला होता की असं कंबाईनच बनवा. ते कंबाईन बनवल्यामुळं थोडंसं लेंदी होतं आहे, पण तुम्ही तसं ऑफिसर आहात त्यामुळं तुम्हाला याचा काही जास्त त्रास होणार नाही. ओके, 39 क्वेश्चन नंबर बघूया. बिग यंग इनोव्हेटर पुरस्कार कोणाला देण्यात आला? गीताबाई राजपक्षे, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर सतीश रेड्डी आणि रवी प्रकाश. आता यामधून सुद्धा हा पूर्ण क्वेश्चन पाहायचा एक्सप्लेनेशनचा सहित. माहिती खूप होणार आहे यामध्ये. ब्रिक्स देश आहेत. ब्रिक्स देशामध्ये यंग इनोव्हेटर पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर त्यामध्ये रवी प्रकाश यांना ब्रिक्स यंग इनोव्हेटर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी एकदम स्वस्तात मस्त असं दुधामध्ये काय घोटाळा असेल तर त्याचं युनिट शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तरुण संशोधक आहेत. उद्योजकता ब्रिक्स देशातील लोकांच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिणाम त्याचा दाखवून देण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. पुढे नंतर डॉक्टर जब्बार पटेल कोण आहेत? तर डॉक्टर जब्बार पटेल हे अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. आता हे यांच्याबद्दल का सांगतो आहे मी? पर्यायामध्ये आहे म्हणून नाही, तर वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर जब्बार पटेल हे कितव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत? ते हे 100व्या. ओके, तर हे खास करून इथे लक्षात घ्या. पुढे नंतर डॉक्टर सतीश रेड्डी जे आहेत हे DRDO प्रमुख आहेत. त्यांना रॉकेटमॅन म्हणलं जातं. एअरोस्पेस क्षेत्रातील नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. UK रॉयल एरोनॉटिक्स ने डॉक्टर सतीश रेड्डी यांचं नाव त्या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं. एरोस्पेस क्षेत्रातील म्हणजे एक स्पेस क्षेत्रातील नोबेल जो असतो त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी. UK रॉयल एरोनॉटिक्स किंवा एरोस्पेस पुरस्कार तो आहे डॉक्टर सतीश रेड्डी यांना दिला गेलेला. ओके, आय थिंक या ऑप्शन्समधून सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे. थोडंसं पेशन्स ठेवा. एक 10 to 11 क्वेश्चन्स आपले राहिलेले आहेत. ठीक आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार कोणत्या राज्यास मिळाला? हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर त्यामध्ये तामिळनाडू यांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार मिळालेला आहे. 150वी जयंती आहे महात्मा गांधींची, त्यामुळं एखाद्या वेळेस प्रश्न हा त्यामध्ये विधानामध्ये येऊ शकतो. तामिळनाडू या राज्याला मिळालेला आहे. दुसरा क्रमांक हरियाणाचा आहे तर तिसरा क्रमांक गुजरातचा आहे. पण स्वच्छता ठेवण्याच्या बाबतीमध्ये लोकसहभाग कुठल्या राज्याचा आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर त्यामध्ये उत्तर प्रदेशचा संबंध यामध्ये आहे. आता बऱ्याच श्रेणी आहेत यामध्ये. राज्यांच्या श्रेणीमध्ये म्हणलं तर तामिळनाडू 1 नंबर आहे, हरियाणा 2 नंबर आणि गुजरात 3 नंबर आहे. ठीक आहे. लोकसहभागाच्या बाबतीत उत्तर प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ज्ञानपीठ पुरस्कार 2019साठी कोणाची निवड करण्यात आली? अक्कीतम अत्युतन नंबूधिरी, सत्या नाडे, अजय बंगा, गुलाब कोठारी. तर यामध्ये अक्कीथम अत्युथन नंबूधिरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 55वा हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 22 भाषांकरिता हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. 1961मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. मल्याळी काव्य म्हणून अक्कीतम अत्युथन नंबूधिरी हे यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार देखील त्यांना 1973मध्ये मिळालेला होता. हिंदीसाठी आत्तापर्यंत 9 ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. कन्नडसाठी 8 मिळालेले आहेत. मराठीसाठी 4 मिळालेले आहेत. आता मराठीसाठी खास करून तुम्हाला सांगायचं आहे की 1974मध्ये वि. स. खांडेकर यांना मिळालेला आहे. 1987 वि. शिरवाडकर यांना मिळालेला आहे. 2003मध्ये वि. दा. करंदीकर यांना मिळालेला आहे आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014मध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. ही सिरियलसुद्धा आणि हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार मराठी कवींना किंवा लेखकांना किती वेळा मिळालेला आहे? तो 4 वेळा मिळालेला आहे. पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाण्यापूर्वी या ऑप्शन्समध्ये थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे, तीसुद्धा आपण नोट करायची आहे. सत्या नाडे जे आहेत हे सत्या नाडे एक CEO आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक CEO आहेत आणि 1 नंबरवरती
बिझनेस पर्सन ऑफ द इयर 2019च्या रँकमध्ये फर्स्ट नंबरवरती हे CEO आलेले आहेत सत्या नाडे. आणि भारतातले आणखीन दुसरे एक CEO आहेत, त्यामध्ये 8व्या स्थानावर आहेत. म्हणजे पहिल्या 10मध्ये जर बघायचं म्हटलं तर मास्टरकार्डचे CEO आहेत अजय बंगा. 8वा क्रमांक आहे त्यांचा. ऑप्शन नंबर 3मध्ये आपण त्यांचं नाव घेतलेलं आहे. बिझनेस पर्सन ऑफ द इयर याच्यामध्ये 20 नावं CEOंची आलेली आहेत. त्या पहिल्या 10मध्ये आपल्या भारताचे 2 आहेत, जे आहेत सत्या नाडे मायक्रोसॉफ्टचे एक आणि अजय बंगा मास्टरकार्डचे CEO. ओके. गुलाब कोठारी कोण आहेत? तर राजाराम मोहन रॉय पुरस्कार मिळविणारे गुलाब कोठारी हे आहेत. त्यामध्ये मला वाटतं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियातर्फे यांना एक पत्रकारितेच्या बाबतीमध्ये राजाराम मोहन रॉय हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आय थिंक तुम्हाला यातून जवळपास खूप काही क्वेश्चन्सची सराव देखील झाला असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सांस अभियान हे खालीलपैकी कोणत्या आरोग्य समस्येच्या उच्चाटनाकरिता आहे? मधुमेह, न्यूमोनिया, कॅन्सर आणि हत्तीरोग. तर क्युलेक्स सांस हा जो आहे हा सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली. म्हणजे न्यूमोनियाच्या उच्चाटनासाठी हा सांस हे एक कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ऑप्शन नंबर 2 हे आपला आन्सर आहे. हत्तीरोगाच्या बाबतीत एक खास करून जर विचारलं सायन्समध्ये तर हे क्युलेक्स डासाचं जे मादी आहे मच्छराची, तिच्या चावण्याच्या संक्रमणातून हत्तीरोग होत असतो. ओके. फिलेरिया नावाची एक अळी आहे, त्या अळीद्वारे हा हत्तीरोग होत असतो. 5 वर्षाखालील बालमृत्यू दर प्रति 1037 आहे आता सध्या. बालमृत्यू दर कशामुळे होतो यावरती सर्वात मोठी समस्या आहे न्यूमोनिया, आणि त्याच्या बाबतीत हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे, खास करून आपण लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बालसंगम महोत्सव भारतातील कोणत्या ठिकाणी पार पडला? बालसंगम महोत्सव जो आहे हा लोककला सादर करण्यासाठी आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जे आहे यांच्यातील लोककला ज्या असतात बालकांच्या त्या सादर करणं 9 ते 12 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम जो आहे हा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. हा 11वा कार्यक्रम होता आणि 12 राज्य त्यामध्ये सहभागी झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पहिले संस्कृत भारती विश्व संमेलन कोठे पार पडले? तर पहिलं आहे म्हणून खास करून प्रश्न घेतलेला आहे आपण. हे सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणीच झालेलं आहे. संस्कृत क्षेत्रातील किंवा संस्कृत भाषेतील ही जागतिक परिषद आहे. 9 ते 11 नोव्हेंबरलाच ही सुद्धा पार पडली. 21 देशातील प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. तर मागचा जो प्रश्न होता हा बालसंगम साहित्याचा महोत्सवाचा होता. याच्याच सोबत हे रिलेटेड लक्षात ठेवायचं. 9 ते 12 नोव्हेंबर बालसंगम महोत्सव होता. 9 ते 11 नोव्हेंबर पहिले विश्व संस्कृत भारती संमेलन होतं. तिकडे 12 राज्य सहभागी होते, इकडं 21 देश सहभागी होते. उलट आकडा आहे थोडासा. आणि भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा जो आहे तो सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणीच पार पडलेला आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार जे इंटरनॅशनल ट्रेड आहेत त्याच्यामध्ये एक कमर्शियल सिम्प्लिसिटी किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, हे विषय त्यामध्ये महत्त्वाचे असतात. मग इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनाने आपल्याला विचारलं जाऊ शकतं की भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा कुठे पार पडला? तर तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. कुठले मुद्दे त्यामध्ये घेण्यात आले? तर त्यामध्ये व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस हे होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी संघटनेने जागतिक स्थलांतर अहवाल 2020नुसार सर्वाधिक जास्त स्थलांतरांची संख्या कोणत्या देशाची आहे? युनोने एक सर्वे केलेला आहे. त्या सर्वेमध्ये 2020चा अहवाल प्रदर्शित झाला. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी संघटनेनं जागतिक स्तरावर कुठल्या देशाचं जास्त स्थलांतर घडून आलं आहे हा सर्वे. त्यामध्ये भारत 1 नंबरवर आहे, चीन 2 नंबरवर आहे आणि मेक्सिको 3 नंबरवर आहे. सर्वाधिक भारतीय स्थलांतरित कुठं होतात? तर 1 नंबर युरोप आहे आणि 2 नंबर अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये कुठं? तर उत्तर अमेरिका. ओके. तर सर्वात जास्त निर्वासितांची संख्यासुद्धा इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला विचारली जाऊ शकते. मला वाटतं दारिद्र्यता किंवा त्याच्या अगोदरचा जो डेव्हलपमेंट आहे, सामाजिक विकास, यामध्ये सुद्धा प्रश्न अशा पद्धतीचा येऊ शकतो. सर्वात जास्त निर्वासितांची संख्या सिरिया आहे 60 लाख आणि अफगाणिस्तान आहे दुसऱ्या क्रमांकावरती 25 लाख. अशा जगाच्या पाठीवर जवळपास 260 लाख लोक निर्वासित आहेत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे या ठिकाणी, कारण यामध्ये कुठंतरी आणखीनसुद्धा एक इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होणं प्रत्येक देशाची त्या देशाची आवश्यक आहे. त्यामध्ये सिरिया 1 नंबर, अफगाणिस्तान 2 नंबर, खास करून हे लक्षात घेण्यासारखे देश आहेत. पुढे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2019च्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे? आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे? आता तुम्ही डोकं त्यामध्ये लावताना थोडंसं की नद्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर साला नदीला पाणीच नसतं आपल्या इकडं, तर कोणती प्रदूषित नदी होईल? ओके, तर ह्याच्यामध्ये तापी ही महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित नदी आहे. आणि नागपूर ज्या बाबतीमध्ये आहे, तर नागपूरचं एक थोडंसं वैशिष्ट्य सांगतो या ठिकाणी मी. भूजल आणि नद्या प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरसुद्धा त्या ठिकाणी या अहवालानुसार प्रदूषित शहर म्हणून आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. अरुंधती योजना कशा संदर्भात आसाम सरकारने सुरू केलेली आहे? या क्वेश्चनमधूनच तुमचा एक दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर मिळालं आहे की अरुंधती योजना कोणत्या राज्याने चालू केली? तर अरुंधती योजना ही आसाम राज्यानं सुरू केली. आता कशाच्या बाबतीत सुरू केली? तर मुलींचं लग्न जे लागलं जातं, त्या मुलींच्या लग्नामध्ये मोफत सोनं, निशुल्क सोनं त्या ठिकाणी त्या मुलीच्या लग्नामध्ये मुलीला राज्य सरकार देणार आहे. आसाम सरकार त्या ठिकाणी ते देणार आहे. खूप चांगली योजना या ठिकाणी आसाम सरकारने काढलेली आहे. ठीक आहे, असं वेगळं काही मनात आणू नका. महाराष्ट्र राज्याचा अगोदरच भरपूर काही गोष्टी योजना चालू आहेत. ओके, नाडू नेडू योजना जी आहे ना तामिळनाडूची, तीसुद्धा एक या गोष्टीच्या अरुंधती योजनेच्या बेसवर लक्षात ठेवा. नाडू नेडू 1ली ते 6वीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत ना, त्यामध्ये इंग्रजीमधून शिक्षण त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. आणि सरकारी शाळांमध्ये 14 नोव्हेंबरपासून म्हणजे बालदिन आहे त्या दिवसापासून नाडू नेडू योजना तामिळनाडूमध्ये सुरू केलेली आहे. पुढे नंतर थोडेच क्वेश्चन राहिलेत, आता 3-4च क्वेश्चन राहिलेले आहेत, त्यामुळं थोडा आणखीन वेळ द्या. त्यानंतर आपलं हे संपणार आहे. पण संपल्यानंतर मात्र तुम्ही ज्या गोष्टी नोव्हेंबरच्या तुमच्या समोर येतील त्या तुम्ही डायरेक्टली लगेच तुम्ही कॉन्फिडेंटली आन्सर मिळवणार आहात त्याचं. ओके, हा सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. तर 48 नंबरचं क्वेश्चन बघूया. आंतरराष्ट्रीय योग परिषद कुठे आयोजित होणार आहे? म्हैसूर, मुंबई, इंदोर, भुवनेश्वर. तर म्हैसूर या ठिकाणी, कर्नाटकमध्ये म्हैसूर आहे, त्या ठिकाणी योग परिषद या ठिकाणी आयोजित होणार आहे. 15 ते 16 नोव्हेंबर 2 दिवसीय आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने ही आयोजित केलेली आहे. आणि याची जी थीम आहे, मुख्य संकल्पना जी आहे ती योगा फॉर हार्ट केअर अशी आहे. ओके, नंतर याच्याच बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर म्हैसूर कर्नाटक किंवा एक योग परिषद आहे ना, तर केंद्रीय आयुष मंत्रालयाने ही केलेली आहे, आयोजित केलेली आहे. ओके, पुढे नंतर 49 नंबरचं क्वेश्चन बघूया. 2020च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर जेयर बाल्सेनारो हे प्रजासत्ताक 2020 म्हणजे आपल्या 26 जानेवारीला आलेले प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. जेयर बोल्सेनारो ब्राझीलचे आहेत. सिरिल रामफोला हे साऊथ आफ्रिकेचे 2019च्या प्रजासत्ताक दिनी आलेले होते. ब्रिक्स परिषदेमध्ये ब्राझील देश आहे. आणि या ब्रिक्समध्येच महत्त्वाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की ब्रिक्स इनोव्हेटिव्ह पुरस्कार आपण तर बघितला रविकुमार यांचा. ओके, ब्रिक्स परिषद देखील 2019मध्ये पार पडलेली आहे. ती ब्राझील या ठिकाणी पार पडलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि याच ब्राझील देशाचे 2020चे आपले रिपब्लिकन डेच्या दिवशी आलेले हे प्रमुख पाहुणे होते. अँजेला मर्कलसुद्धा 5 दिवसासाठी आलेल्या होत्या. 11 करार जर्मनीसोबत झालेले आहेत आपले. डोनाल्ड ट्रम्पसुद्धा या ठिकाणी आलेले होते फेब्रुवारीमध्ये. ओके, पुढे क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन आपला असणार आहे. फेनी नदी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? भारत पाकिस्तान, भारत नेपाळ, भारत बांगलादेश, भारत भूटान. तर फेनी नदी भारत व बांगलादेश या 2 देशांच्या दरम्यान आहे. फेनी नदी जास्त फेनीचा भाग जो आहे हा आपल्या भारतामध्ये आहे, भारतातील भागामध्ये आहे. आगरताळाच्या दक्षिणेस 135 किलोमीटर दक्षिणेस वाहणारी ही नदी आहे. 1.82 क्युसेक पाणी घनफूट प्रतिसेकंद पाणी जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला आता बांगलादेशच्या याच्यामध्ये सोडावं लागणार आहे. सर्वात जास्त भाग भारतात आहे. नद्यांच्या बाबतीत म्हटलं तर दिबांग व्हॅली जी आहे ही दिबांग व्हॅली सियांगशी जोडणारा एक सिंगेरी नदी पूल आहे. पहा, सिसेरी नदी आहे ना, ही सिसेरी नदी आता फेनी नदीच्या नादानेच तुम्हाला एक सांगतो मी. सिसेरी नदी पूर्वोत्तर भारतातलीच आहे. त्या नदीवरती एक पूल बांधण्यात आलेला आहे 200 मीटरचा. आणि तो 200 मीटरचा पूल बांधण्यात आलेला आहे खास करून. त्याच्यामुळं फायदा काय होतो आहे तर 5 तासाचा रन त्या पुलामुळे त्या ठिकाणी वाचलेला आहे. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे.
5 तास ट्रॅव्हल करणं काय असतं हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना. दिबांग व्हॅलीला सियांगशी जोडणारा सिसेरी नदी पूल आहे. ओके, तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे हे पण लक्षात घ्या. फेनी नदीच्या संदर्भात आठवलं म्हणून सांगितलं, तो पण क्वेश्चन घ्यायला पाहिजे होता आपण, पण नोट डाऊन करून घ्या. आता हा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे, जो की फार महत्त्वाचा आहे आणि राज्यशास्त्राच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. ओके, आय थिंक मला वाटते खूप 1.5 घंट्याच्या आसपास हे लेक्चर होत आहे आपलं. ओके, तर काय हरकत नाही, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नोव्हेंबर 2019साठी हा टाईम देऊ शकतो. आणि तुम्हीच आता ठरवा की यामधून खरंच आपली नोव्हेंबर 2019ची तयारी झालेली आहे का. झाली असेल तर प्लीज एकदा त्याला ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा केलं नसलं तर. कारण मेलसुद्धा माझ्याकडं भरपूर ॲनालिटिक्सवरून कळतं आम्हाला ते की सबस्क्रायबर कमी आहेत, पाहणारे जास्त आहेत. त्यामुळं सबस्क्राईब देखील करा. आणि एवढं सगळं मटेरियल चांगलं उपलब्ध करून देतो आहेत आम्ही तुमच्यासाठी. तर आमचं एक एनर्जी बूस्ट तुमच्या लाईकने वाढत असतो. ठीक आहे, तर लास्ट क्वेश्चन हा होमवर्कसाठी तुमच्यासाठी आहे. कमेंट्समध्ये त्याचा आन्सर तुम्ही टाईप करा. आन्सरच्या ऐवजी तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा नॉलेज त्याच्याबद्दल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकलं तर इतर देखील तुमची कमेंट्स वाचू शकतात. ओके, फेसबुक पेज आहे आपलं प्रयाग इन्स्टिट्यूट, ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनल तर तुम्ही आता सध्या तिथं माहीतच आहे. या सर्व गोष्टींचा PDF फाईल्ससाठी सुद्धा वापर तुम्ही करू शकता. या नोट्स देखील तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतील. लोकपाल निवडीसाठी समितीमध्ये खालीलपैकी कोण कोण असते? पंतप्रधान, लोकसभा सभापती, लोकसभा विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतीद्वारे निवडलेले नामनिर्देशित विधिज्ञ. होमवर्कसाठी क्वेश्चन आहे, पर्याय खाली दिलेली आहेत. आन्सर कमेंट करा, वाट पाहिल आणि लेसन कसं वाटलं हे नक्कीच कळवा. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचं लेसन 1 डिसेंबरचं आपण घेतलेलं आहे, ते सुद्धा लवकरच अपलोड होईल. ठीक आहे, मी तुमच्यासोबतच नाही तर क्लासमधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांसोबतसुद्धा या ठिकाणी या गोष्टींच्या रिलेटेड चर्चा आमची होत असते. त्यासाठी तुम्हीसुद्धा कुठे मागं पडू नये. त्यामुळे या गोष्टी ज्या झालेल्या आहेत आमच्या, त्या थोड्यात आम्ही तुमच्यासमोर याच्या माध्यमातून टीमतर्फे घेऊन येत असतो. ठीक आहे, तर भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत व्हिडिओच्या शेवटी जे येणारे लिंक्स आहेत, प्लेलिस्ट आहेत, त्या प्लेलिस्टमधले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. सायन्स असेल, इकॉनॉमिक असेल किंवा त्याच्यामध्येच नंतर जिओग्राफी असेल, हे सर्व महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला देखील आहे. जर तुम्हाला व्हिडिओ सर्च बारमध्ये शोधता येत नसेल तर तुम्ही सरळ डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे आपला व्हिडिओच्या खाली, त्या सर्व लिंक्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत प्लेलिस्ट वाईज. तुम्ही प्लेलिस्टला टच केलं तर त्यामध्ये सर्व व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. त्याचं नाव वाचून तुम्ही त्या व्हिडिओ पाहिलं तरी चालेल. आणि इथून पुढचे येण्यासाठी मात्र सबस्क्राईब करून बेल आयकॉन मात्र प्रेस करायचं आहे. त्याचं ट्युटोरियल आपण सर्वात फर्स्ट स्लाईडवर बघितलेलं आहे. ओके, तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, बाय बाय अँड थँक्यू.